शिवछत्रपतींचे नाव घेऊन काही चुकीचे वक्तव्य केले जातात, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर शिवछत्रपतींचा विषय घेऊन समाजामध्ये पण गैरसमज पसरवणारे हे लोक आहेत की जे म्हणतात की शिवछत्रपती त्यांच्या सैन्यामध्ये 57% मुसलमान होते, त्यांच्या सैन्यामध्ये ते सर्व धर्म संभावी होते. शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांचा वापर करून समाजामध्ये जातीवाद पसरवणं, एका समाजाला टार्गेट करणं, शिवाजी महाराजांच्या मध्ये असलेला धर्माभिमान तो एवढा फिका फिका करत आणायचा की शिवाजी महाराज एखाद्या विधानसभेला किंवा लोकसभेला उभे असलेले उमेदवार वाटले पाहिजे की ज्यांना लोकांची मतं पाहिजे, अशा पद्धतीने इतिहासाची चुकीच्या पद्धतीने मांडणी करून हे लोक, म्हणजे ते म्हणतात ना, उलटा चोर कोटवाल को डाटे, अशा पद्धतीने हिंदुत्ववाद्यांवर यांचा आक्षेप असतो. पण मुळात आता जनतेला, सर्वसामान्य लोकांना कळलेलं आहे की ह्यांची जी काही चाल आहे किंवा ह्यांचा जो काही प्रपोगंडा आहे तो कशा पद्धतीने समाजामध्ये विष पसरवतोय आणि लोकांनी ह्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला पण सुरुवात केलेली. सध्या महाराष्ट्रामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत, म्हणजे बदलापूरचं उदाहरण झालं, त्याच्यानंतर नवी मुंबईचं उदाहरण झालं, ते अशा काही घटना घडलेल्या आहेत की त्याबद्दल तुमचं मत काय? ज्या प्रकारच्या ह्या घटना तुम्ही सांगितल्या की महिलांवर होणारे अत्याचार, तर आपण बघितलं की त्या कोलकाताच्या प्रकरणानंतर त्या आठवड्यात साधारण 13 प्रकरणं अशी या देशात झाली. हे का घडतं? तर आपण बघतो की ज्या प्रकारचा रोग असेल त्या प्रकारचं औषध आपल्याला लागेल. शिवछत्रपतींच्या नावानी, राणा प्रतापांच्या नावानी, झाशीच्या राणीच्या नावानी गळे काढायचे, त्यांच्या जयंत्या करायच्या, पण ज्यांच्या नावानी शपथ घेतो त्यांची काय शिकवण होती हो? तर हे शिवछत्रपतींचं जर आपण बघितलं तर वयाच्या 14व्या वर्षी त्या रांझ्याच्या पाटलांनी जेव्हा बलात्कार केला एका मुलीवर, तेव्हा कुठल्याही क्षणाचा विलंब न करता शिवाजी महाराजांनी त्याला चौरंग्याची शिक्षा दिली, त्याचे हातपाय कलम केले आणि त्याला फेकून दिलं. काही जण जातीबाह्य विवाह करतात आणि काहींना मान्य नसतं, त्यावर तुम्ही काय सांगाल? तर वैयक्तिक माझं असं मत आहे, जिथं जिथं म्हणजे एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा एकमेकांवर प्रेम करतो, ते समजदार आहेत, ते शिक्षित आहेत, त्यांना कळतंय, त्या प्रकरणामध्ये त्यांना कायद्याने पूर्ण अधिकार दिलेला आहे लग्न करण्याचा. मग जर ते कुणाला मान्य नसेल तर त्याच्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने कायदा हातात न घेता तुम्ही त्यांचं काउन्सिलिंग करा, त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करा. पण तुम्ही म्हणाल की मी कायदा हातात घेतो आणि अशा प्रकारच्या हत्या करतो, तर वैयक्तिक एक भारतीय म्हणून, एक राष्ट्रभक्त म्हणून आणि एक हिंदुत्ववादी म्हणून आम्ही अशा कुठल्याही प्रकारच्या विकृतींचं समर्थन करत नाही. आमची ती विचारधारा नाही. नमस्कार, मी स्वप्नील जाधव तुमचं सहर्ष स्वागत करतो युथ युनिव्हर्सल मनोरंजन या पॉडकास्ट चॅनलमध्ये. तर आजचे आपले गेस्ट आहे ओम शिंदे. त्यांनी मलकापूर या ठिकाणी काही तरुण मुलांना एक चांगला रोजगार आणि चांगल्या मार्गाला नेण्याचं काम केलेलं आहे. तसेच त्यांचे हिंदुत्व या विषयावरती आणि इतिहासकार देखील आहेत ते. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या समाजकार्याबद्दल आपण जाणून घेऊया आणि मी त्यांचं स्वागत करतो. स्वागत आहे तुमचं युथ युनिव्हर्सल मनोरंजन या पॉडकास्ट चॅनलमध्ये. तुमचा थोडक्यात परिचय आमच्यापर्यंत आलेला आहे, पण तुमची जी कामं आहेत, तुमची जी कार्य आहेत, तर थोडक्यात आम्हाला परिचय द्या. मी 2015 साली म्हणजे 10वी नंतर मी डिप्लोमा केला माझा आणि 2015 साली मी नागपूरला शिक्षणासाठी गेलो इंजिनिअरिंगच्या. खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून, ज्या दिवशी नागपुरात प्रवेश केला त्या दिवसापासून या सगळ्या ज्या कामाची, त्याची आज चर्चा पण करणार आहे, त्या कामाची गोडी लागली. त्याला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण राष्ट्रकार्य म्हणू. आणि मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंग माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनात इच्छा होती की अधिकारी व्हायचं, UPSCची तयारी करायची. पण ह्या सगळ्या कामाच्या गडबडीमुळं आणि जबाबदाऱ्यांच्या त्या सगळ्या व्यापामुळं तेवढा वेळ मिळाला नाही. आणि मग असं ठरवलं की सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये आपण जायचं. तर आता सध्या सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मी नोकरीला आहे आणि माझ्या माध्यमातून जे काही थोडं लिखाण होईल, जे काही संघटनात्मक काम होईल, हे सगळं मी हिंदुत्व या विचारधारेच्या नावाखाली करत असतो. त्या माध्यमातून मला एक 7-8 हजार लोक वाचतात फेसबुकवर. इथं बऱ्याच काही शिव्या पण देतात, त्या पण मी स्वीकार करतो. बरेच काही कौतुक पण करतात, त्या पण स्वीकार करतो. तर अशा माध्यमातून एक छोटंसं एक देशाप्रती आपलं योगदान असलं पाहिजे या उद्देशाने मी काम करतो. हिंदुत्वाच्या किती व्याख्या आहेत? आता आपण बघतो की हिंदुत्वाच्या अनेक व्याख्या आहेत. तर आपले सरसंघचालक मोहनजी भागवतांनी एक सुंदर व्याख्या सांगितली की हिंदुत्व म्हणजे काय, तर जीवन जगण्याची समृद्ध पद्धत किंवा उत्तम जीवन जगण्याचा मार्ग. पण याच्यापेक्षाही समजा जर आपण थोडं विस्ताराने बोलायचं झालं तर आपल्या देशामध्ये पूर्वीच्या इतिहासाच्या काळापासून जर आपण बघितलं, मागचा इतिहास काढून ह्यात जो काही संघर्ष झाला, या संघर्षामध्ये मग आपल्या हिंदू समाजाकडून जो उठाव झाला, जे काही इंग्रज असतील, जे काही परधर्मीय असतील यांच्या विरोधामध्ये, आणि सद्गुण विकृतीमुळे आपल्यामध्ये ज्या चुका झाल्या, आपल्याकडून जे दोष निर्माण झाले आपल्या समाजामध्ये, ज्यांच्यामुळं आपण हारलो, आपण पराभूत झालो,
ह्या गोष्टींच्या विरोधात जाऊन त्यांचा प्रतिकार करणं, त्या सगळ्या समाजाचं संघटन करणं आणि ह्या सगळ्या वाईट वृत्तीच्या विरोधामध्ये, या अत्याचारी वृत्तीच्या विरोधामध्ये संघर्ष करणं, ही जी काही पद्धत परंपरा शिवाजी महाराजांच्या काळापासून निर्माण झाली ते थेट आतापर्यंत, या सगळ्या विचारधारेचं अवलोकन करणं, त्याचं पालन करणं आणि वेळ प्रसंगी गरज पडेल तेव्हा कायद्याच्या मार्गाने, आंदोलनाच्या मार्गाने ह्या सगळ्या गोष्टींचा प्रतिकार करणं, यांच्यासाठी काम करणं म्हणजे हिंदुत्व आहे असं मला वाटतं. हिंदू युवकांमध्ये आणि काही समाजामध्ये हिंदुत्वाबद्दल बरेच काही गैरसमज आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता सर्वसाधारणपणे आपण बघतो की हिंदुत्वाच्या कार्याबद्दल काही पुरोगामी संघटना असतील, काही बुद्धिजीवी असतील, इंटेलेक्च्युअल, जे सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल्स आहेत, त्यांचं असं मत पडतं की हे लोक म्हणजे ह्यांना या देशाचं संविधान बदलायचंय, ह्या देशामध्ये अराजकता माजवायची आहे, ह्या देशातल्या एका विशिष्ट समाजाला, शांतिप्रिय समाजाला ह्यांना कायम शिव्या घालायच्या आहेत. पण हिंदुत्व म्हणजे असं नाहीये. आपण बघतो की या देशात आता सध्या घडणाऱ्या घटनांचा क्रम जर आपण बघितला तर आपल्याला कळेल की हिंदुत्ववादी विचारधारा ही खऱ्या अर्थाने संविधान मानणारी विचारधारा आहे, ही खऱ्या अर्थाने लोकशाही मानणारी विचारधारा आहे. कारण आपण ज्या लोकशाहीत राहतो, आपण बघतो आपण या भारतात राहतो, या भारतामध्ये बहुसंख्य असलेला जो काही हिंदू समाज आहे, आपण बघतो 1947 झाली, या देशामध्ये 2 जुळ्या भावांची निर्मिती झाली. मग आता एक होता भारत आणि एक पाकिस्तान. आता ते भाऊ म्हणणं थोडं वेगळं वाटेल अनेकांना, पण मी जाणीवपूर्वक भाऊ म्हणेल, कारण 2 भावांची वाटचाल आज आपण बघू तर भारत हा एक डेव्हलपिंग कंट्री म्हणून उत्तम समृद्ध पद्धतीने सगळा विकासाच्या मार्गाने भारताची वाटचाल चाललेली आहे. पण ह्या तुलनेमध्ये आपण जर पाकिस्तानला बघितला तर आपल्याला कळेल की त्या पाकिस्तानची आजची वाटचाल काय हो, तर त्या पाकिस्तानामध्ये तिथं लोकशाही नाहीये. पण जिथं लोकशाही नाहीये त्या देशामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, म्हणजे हे सांगण्यामागचा उद्देश हा की जे पुरोगामी लोक आरोप करतात हिंदुत्ववाद्यांवर, मुळात या देशामध्ये जोपर्यंत हिंदू समाज बहुसंख्य आहे तोपर्यंतच खऱ्या अर्थाने लोकशाही अस्तित्वात आहे. कारण आपण बघतो की जो काही अखंड भारत म्हणतो हा पूर्वी एक पूर्ण भूभाग होता. मग अफगाणिस्तान वेगळा झाला, तो बांगलादेश, पाकिस्तान वेगळा झाला. मग आज आपण बघतो की त्या बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात त्या बाबासाहेबांचं संविधान आहे का? तर आपण जर उत्तर विचारलं तर हे उत्तर नाहीये. हे का नाहीये? कारण तिथं स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे की माझ्या समाजातलं जरी वाईट असलं, म्हणजे एक हिंदू म्हणून, एक भारतीय म्हणून आपली काय जबाबदारी असली पाहिजे की जर माझ्या जातीतला असला किंवा माझ्या धर्मातला जरी असला, तो चुकीचा वागत असला तर मला त्याचा विरोध करता आला पाहिजे, त्याच्या विरोधात कायद्याचं दार मला वाजवता आलं पाहिजे, त्याच्या विरोधात गरज वेळ पडला तर प्रतिकार मला करता आला पाहिजे. खऱ्या अर्थाने जे म्हणतो आपण की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे तत्व टिकवायचे आहेत हे त्या मार्गाने आपल्याला टिकवावे लागणार आहेत. त्याच्यामुळं हा जो काही आरोप आहे हा मुळात चुकीचा आरोप आहे. कारण हिंदुत्व हे काही कुठलं बिझनेस नाहीये की काहीतरी प्रोडक्ट आणलं आणि काहीतरी दिलं आणि ते विकत घेतलं आणि तो बिझनेस चालला. हिंदुत्ववाद्यांच्या चुकांवर ह्या बाकीच्या लोकांचा मात्र बिझनेस सुरू आहे. तुमच्या मते लोकशाही कशी टिकवली जाईल? हिंदुत्व ही जी काही विचारधारा आहे ही या लोकशाहीला मानून संविधानाच्या मार्गाने चालणारी विचारधारा आहे. कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घेणं किंवा कुठलं काहीतरी दंगली घडवणं असा कुठल्याही या हिंदुत्ववादी संघटनेचा प्रमुख कुठल्याच मुलांना सांगत नाही. आमच्या विचारधारेवर किंवा आपण ज्या सर्व विचारधारेवर चालतो, या विचारधारेवर जे आक्षेप घेतात त्या लोकांची तुम्हाला मी उदाहरणं सांगतो, त्यावरून तुम्हाला कळेल की त्यांचा आरोप किती फोल आहे, किती चुकीचा आहे, किती बिनबुडाचा आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे जे लोक आहेत हे स्वतःला फुले शाहू आंबेडकरांचे अन्वयी म्हणतात. ज्या आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, ज्या फुलेंनी या देशामध्ये असलेल्या विषमतेच्या विरोधामध्ये इथं आवाज उठून इथं सर्वसामान्य पीडितांचं, शोषितांचं, गरिबांचं एक राज्य निर्माण केलं, ज्या शाहू महाराजांनी इथं बहुजन समाजातल्या मुलांसाठी वसतिगृह काढली, इथं त्या मुलांच्या शिक्षणासाठी संघर्ष केला, ज्यांचं नाव घेऊन हे सगळे राजकारण करतात, ह्यांना हे फुले शाहू आंबेडकर मुळात मान्य नाहीये. कारण एकीकडे म्हणायचं की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि दुसरीकडे सावरकरांना डावलायचं, आगरकरांना डावलायचं, इथं असलेल्या इतर महापुरुषांना डावलायचं कारण ते त्या तत्सम जातीतले नाहीये म्हणून. सावरकरांना माफीवीर म्हणायचं, ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्यांच्याबद्दल घाण शब्दात बोलायचं आणि दुसरीकडे म्हणायचं आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे अन्वयी आहे.
ह्या विचारधारेला मानणारा, ह्या पुरोगामी किंवा ह्या डाव्या विचारसरणीचा असलेला वामन मेश्राम, जो भारत मुक्ती मोर्चाचा अध्यक्ष आहे, त्याचं एक वक्तव्य तुम्हाला सांगतो, तुम्हाला प्रचंड संताप होईल. तो वामन मेश्राम एका ठिकाणी म्हणतो की शिवाजी महाराज के घर जब कुछ औरंगजेब के मुसलमान मेहमान आते थे तब वो उनको गाय का मांस काटकर खिलाते थे. तो अशा पद्धतीने कुठलाही पुरावा नसताना असं संतापजनक वक्तव्य करणारा वामन मेश्राम, या विचारधारेचे हे लोक आहेत. जे बाबासाहेब त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये व्यसनाला स्पर्श सुद्धा केला नसेल, त्या बाबासाहेबांच्या बद्दल तो अतिशय वाईट शब्दामध्ये तो म्हणतो कि बाबा साहब के घर जब नेहरू आते थे तब बाबा साहब उनके लिए दारू के खंबे लाते थे. तो बाबा साहब के एक सहकारी ने पूछा कि बाबा साहब आप तो पीते नहीं हो, फिर ये किसके लिए लाते हो? तो बाबा साहब म्हणतात कि अरे तुझे पता नहीं, अपने घर नेहरू जी आते हैं तो उनको देशी नहीं उनको विदेशी लगती है. अशा पद्धतीने खुलेआम व्यासपीठावरून हजारोंच्या संख्या समोर असताना वक्तव्य करणारा वामन मेश्राम आणि ह्याच्यासारखी इतर लोक, ह्या लोकांचा मुळात हा आक्षेप आहे. कारण ह्या लोकांच्या ह्या वक्तव्यांना विरोध करणारे, समाजामध्ये ह्यांचा चेहरा, यांची पोलखोल करणारे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक आहेत. त्याच्यामुळं ह्यांचा आक्षेप हिंदुत्वावर आहे की हिंदुत्ववाद्यांना असं काही करायचंय की लोकशाही मिटवायची, संविधान बदलायचंय. तर मुळात संविधानाच्या शपथा घेणारे हे जे काही तथाकथित संविधान रक्षक आहेत, ह्यांनाच खऱ्या अर्थाने या समाजामध्ये दंगली घडवायच्या आहेत, अराजकता घडवायची आहे. शिवछत्रपतींचे नाव घेऊन काही चुकीचे वक्तव्य केले जातात, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर शिवछत्रपतींचा विषय घेऊन समाजामध्ये पण गैरसमज पसरवणारे हे लोक आहेत की जे म्हणतात की शिवछत्रपती त्यांच्या सैन्यामध्ये 57% मुसलमान होते, त्यांच्या सैन्यामध्ये ते सर्व धर्म संभावी होते. शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांचा वापर करून समाजामध्ये जातीवाद पसरवणं, एका समाजाला टार्गेट करणं, शिवाजी महाराजांच्या मध्ये असलेला धर्माभिमान तो एवढा फिका फिका करत आणायचा की शिवाजी महाराज एखाद्या विधानसभेला किंवा लोकसभेला उभे असलेले उमेदवार वाटले पाहिजे की ज्यांना लोकांची मतं पाहिजे. अशा पद्धतीने इतिहासाची चुकीच्या पद्धतीने मांडणी करून हे लोक, म्हणजे ते म्हणतात ना, उलटा चोर कोटवाल को डाटे, अशा पद्धतीने हिंदुत्ववाद्यांवर यांचा आक्षेप असतो. पण मुळात आता जनतेला, सर्वसामान्य लोकांना कळलेलं आहे की ह्यांची जी काही चाल आहे किंवा ह्यांचा जो काही प्रपोगंडा आहे तो कशा पद्धतीने समाजामध्ये विष पसरवतोय आणि लोकांनी ह्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला पण सुरुवात केलेली आहे. तुम्ही आता जसं बोललात हिंदुत्व, हिंदुत्व म्हणजे हिंदू राष्ट्र नाही, हिंदुत्व म्हणजे हिंदू राष्ट्र नव्हे, तर हिंदुत्व म्हणजे ही एक आयडिओलॉजी, एक विचारधारा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की उत्तम जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे हिंदुत्व. किंवा दुसऱ्या विस्ताराने बोलायचं झालं तर या देशामध्ये पूर्वीच्या काळात जो काही संघर्ष झाला, मग तो इथल्या अन्यायी अत्याचारी इस्लामी शासकांबद्दल असेल, त्याच्यानंतर इंग्रजांच्या संदर्भात असेल, मग जेव्हा इथल्या सगळ्या भूमिपुत्रांनी 18 पगड जातीतल्या हिंदू समाजाने संघटित झाले, मग त्यांनी अवलोकन केलं की आपल्यात काय चुका झाल्या, आपल्यात काय दोष होते, म्हणून आपण पराभूत झालो. मग त्यांनी त्या दोषांवर काम करणं सुरू केलं, अशा वाईट वृत्तींना प्रतिकार करणं सुरू केलं. त्याच्यामधून जी पोटतिडीक जी भावना तयार झाली, आणि ती भावना आज आपण बघतो की या देशात कुठं काही बलात्कार घडला, कुठं काही चुकीच्या पद्धतीने काही घडतंय, कुठं काही दहशतवादी हल्ला घडतोय, अशा पद्धतीने जे जे या समाजामध्ये वाईट घडतं त्या समाजातल्या वाईट प्रवृत्तींवर कडाडून प्रहार करणारी विचारधारा म्हणजे हिंदुत्व आहे. आता पाकिस्तान वेगळा आहे, बांगलादेश वेगळा आहे, त्यांचे संविधान देखील वेगळं आहे, त्यांना चालवणारी माणसं देखील वेगळी आहेत, आणि ते दोन्हीही इस्लामिक कंट्रीज आहेत. आपण हिंदू राष्ट्र म्हणतो आणि ते इस्लामिक राष्ट्र म्हणतात, पण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहणार आहे? आपण बघतो की या देशात म्हणजे शिवछत्रपतींच्या काळाच्या पूर्वीपासून जर बोलायचं झालं तर तेव्हापासून हा संघर्ष सुरू आहे की दोन विभिन्न संस्कृतीमधला हा लढा आहे. की एक संस्कृती अशी की जिला लोकशाही मान्य नाहीये, जिला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तत्वच मान्य नाहीये, जे मानवी जीवनाचे महत्वाचे मूल्य आहेत. आणि एक जी संस्कृती आहे, जी आपली भारतीय संस्कृती आपण म्हणतो, त्या संस्कृतीला स्वातंत्र्य मान्य आहे, समता मान्य आहे, बंधुता मान्य आहे, ह्या एकोपा मान्य आहे. तर ह्या दोन विभिन्न संस्कृती आहेत. आपण बघतो की 1947 झाली, दोन जुळ्यांची निर्मिती झाली, एक भारत आणि एक पाकिस्तान. फार त्याच्या पूर्वीपासून जर बोलायचं झालं तर हा पूर्ण एक भूभाग होता. तो अफगाणिस्तान वेगळा झाला, बांगलादेश 1971 साली वेगळा झाला, 1947 साली पाकिस्तान वेगळा झाला. आणि सध्याच्या या भारतात पण अनेक ठिकाणी, म्हणजे ते बोलताना मला वाईट वाटतं, पण जे म्हणतो आपण की छोटे छोटे पाकिस्तान तयार होऊ बघतायत. तर हे का घडतं? आणि हा मूलभूत जो फरक आहे की हे जे काही हिंदू राष्ट्र म्हणतो आपण,
आणि त्यांचं जे काही इस्लामी राष्ट्र त्यातला मूलभूत फरक हा आहे की हे जे काही हिंदू राष्ट्र लोक म्हणतात ती लोकांची भावना आहे. तर ते काही वेगळं काहीतरी असं स्थापित करण्याची गरज नाहीये. तर ज्या देशामध्ये बहुसंख्य समाज हा हिंदू आहे त्या लोकांची भावना आहे की हा हिंदू राष्ट्र आहे म्हणून इथून काही दुसऱ्यांनी पळून जायचं किंवा त्यांना हाकलून लावायचं असं अजिबात नाहीये. मुद्दा क्रमांक 2 असा आहे की या हिंदू राष्ट्रामध्ये सध्या हा देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो. इथं लोकशाही आहे. तुम्ही बघा, पूर्वीच्या काळात जर कुठल्या महिलेवर अत्याचार झाला किंवा कुणी जर कुणाचा खून केला तर व्यक्त होण्याची किती माध्यमं होती? तर फार कमी होती. आताच्या काळामध्ये आपल्या ह्या लोकशाहीमुळं जर कुणावर अन्याय होत असेल आणि तो जर न्यायालयाचा दरवाजा त्यांनी ठोठावला तर काही क्षणामध्ये त्या समोरच्या व्यक्तीला अटक होते, भविष्यात त्याच्यावर कारवाई होते आणि जर तो गुन्हेगार असला तर त्याला शिक्षा पण होते. हे असलेलं या लोकशाहीचं महत्वाचं मूल्य आहे. आज त्या तुलनेत आपण पाकिस्तानची स्थिती घेऊ. तिथल्या असलेल्या अल्पसंख्याक समाजाला काय अधिकार आहे? काहीच नाही. दुसरा मुद्दा, 1971 मध्ये जो बांगलादेश आपण वेगळा केला त्याला आपण मदत केली. तो बांगलादेश ॲज अ सेक्युलर कंट्री, सर्व धर्मसंभावाच्या मुद्द्यांवर वेगळा झालेला बांगलादेश, तिथं तो शेख मुजीबुर रहमान जो त्या बांगलादेशचा राष्ट्रपिता होता त्याची त्याच्या कमांडर झियाऊर रहमानने हत्या केली आणि बांगलादेशचा पूर्ण ताबा घेतला आणि बांगलादेशचं संविधान बदलून ते पूर्णपणे एक इस्लामिक स्टेट झालं की तिथलं शासन हे धर्माच्या आधारावर झालं. ज्या दिवशी ते झालं त्या दिवसापासून बांगलादेशमधले असलेले अल्पसंख्याक त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं. म्हणून आपण बघतो की 1992 मध्ये 6 डिसेंबरला बाबरी मशिद नावाचा जो काही विवादित ढाचा होता, जे अनधिकृत बांधकाम होतं, मी त्याला अनधिकृत बांधकाम म्हणेल, ते बांधकाम जेव्हा कारसेवकांनी, हिंदुत्ववाद्यांनी, या देशभक्तांनी जेव्हा ते पाडलं तेव्हा ते पाडलं इथं या देशात, पण त्याची प्रतिक्रिया उमटल्या बांगलादेशात. तस्लिमा नसरीन नावाची एक गायनॉकॉलॉजिस्ट जी स्वतः धर्मानी मुसलमान आहे, ती स्वतः तिच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून ती म्हणते की भारत सरकारला विनंती करते की तुम्ही बांगलादेशात लक्ष घाला. इथं आमच्या देशामध्ये अल्पसंख्याक समाजावर, हिंदूंवर अन्याय अत्याचार होत आहेत, महिलांवर बलात्कार होत आहेत, कालिंका मातेचे असणारे देवळं उद्ध्वस्त होत आहेत. हे का घडलं? कारण तिथं लोकशाही नाहीये, तिथं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता नाहीये. की आमचा भारताच्या लोकशाहीपेक्षा किंवा कुठल्याही देशातल्या लोकशाही मूल्यांपेक्षा त्यांचा असलेला शरिया कायदा हा वरचढ आहे, अशी त्यांची भावना आहे. असं करून जमणार नाहीये. म्हणूनच आपण बघतो की आज पाकिस्तानची वाटचाल तुम्हाला नवल वाटेल. अविनाश धर्माधिकारी सरांची मी एक मुलाखत बघत होतो. त्या मुलाखतीत मला असं कळलं की 2023 साली आपल्या त्या पाकिस्तानामध्ये हिंदू मॅरेज ऍक्ट पास झाला. विचार करा तुम्ही की आतापर्यंत तिथं हिंदू विवाहांना अधिकृतरित्या मान्यताच नव्हती. अजून एक दुसरा महत्वाचा मुद्दा, तुम्हाला आश्चर्य वाटेल की जर पाकिस्तानामधल्या कुठल्या मुस्लिम व्यक्तीने जर असा आरोप केला की तत्सम एखाद्या गैर मुसलमान व्यक्तीने माझ्या धर्माचा अपमान केलेला आहे, पैगंबरांचा अपमान केलेला आहे, धर्माचा, इस्लामचा अपमान केलेला आहे, तर आरोप सिद्ध. मग ती चौकशी असो नसो, त्याने केलेला असो अथवा नसो, तो आरोप सिद्ध. असंच एक प्रकरण पेशावरच्या शाळेत असलेल्या एका शिक्षिकेसोबत जेव्हा झालं तेव्हा ती ख्रिश्चन होती धर्माने आणि त्या स्थानिक तिथले काही शांतिप्रिय समाजातले जे काही शिक्षक होते ते तिला धर्मांतरणाची सक्ती करत होते. त्यावेळेस तुम्हाला नवल वाटेल की तिला पैगंबरांचा अपमान केला म्हणून तिला शिक्षा झाली फाशीची. आणि जेव्हा ती शिक्षा जाहीर झाली तेव्हा पूर्ण मध्य पूर्वेतले जे काही राष्ट्र होते, ख्रिश्चन राष्ट्र, त्या सगळ्या राष्ट्रांनी त्याच्या विरोधात आवाज उठवला आणि नंतर ती जी शिक्षा ती रद्द झाली. अशा प्रकारचं तिथल्या अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये तिथल्या सरकारचं धोरण आहे. हा देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा त्या पाकिस्तानची असणारी लोकसंख्या ही 4 कोटी होती. त्या 4 कोटींपैकी 23% तिथे हिंदू होते, म्हणजे जवळपास 1 कोटी. आज पाकिस्तानची लोकसंख्या 16 कोटीच्या घरात आहे. मग आज जर आपण त्या लोकसंख्येच्या त्या कॅल्क्युलेशननी जर बघायचं ठरवलं तर तिथं एक 4 कोटी हिंदू हवे होते त्या 23%च्या हिशोबाने. तिथं आता 50 लाख हिंदू असल्याचं बोललं जातं. मग कुठे गेले बाकीचे हिंदू? तिथल्या त्या हिंदूंच्या मानवाधिकारांच्या बाबतीत काय धोरण आहे तिथल्या सरकारचं?
या तुलनेत भारत बघा. या भारतामध्ये आपण बघतो की मुस्लिम समाज इथं गुण्या गोविंदाने राहतोय. बांगलादेशामध्ये हिंदूंची कत्तल होते म्हणून इथल्या स्थानिक मुसलमानांना हिंदू डिवचत नाहीत, त्यांना त्रास देत नाहीत. ह्या उलट त्यांना आपले भाऊ समजतात. मग इथं असणाऱ्या जे काही देशभक्त मुसलमान असतील, समजत असतील स्वतःला, त्यांची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी पण तिथं जे काही होतंय तिथल्या हिंदूंच्या अत्याचाराबद्दल हिता आवाज उठवला पाहिजे की तुम्ही त्यांना का मारताय तिथं. पण दुर्दैवाने आपण बघतो की आपला मेनस्ट्रीम मीडिया असेल, आपल्या इथचे जे राजकीय लोक आहेत, त्यांच्या राजकारणाच्या चढाओढीमध्ये ते एका शांतिप्रिय समाजाचे एवढे लाड करतायत की त्या लाड करण्यामध्ये इथल्या मूळ लोकांच्या हक्कांना मारलं जातंय. सध्या महाराष्ट्रामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत, म्हणजे बदलापूरचं उदाहरण झालं, त्याच्यानंतर नवी मुंबईचं उदाहरण झालं, ते अशा काही घटना घडलेल्या आहेत की त्याबद्दल तुमचं मत काय? आपण बघतो की ह्या देशात ज्या प्रकारच्या ह्या घटना तुम्ही सांगितल्या की महिलांवर होणारे अत्याचार, तर आपण बघितलं की त्या कोलकाताच्या प्रकरणानंतर त्या आठवड्यात साधारण 13 प्रकरणं अशी या देशात झाली. हे का घडतं? तर आपण बघतो की ज्या प्रकारचा रोग असेल त्या प्रकारचं औषध आपल्याला लागेल. शिवछत्रपतींच्या नावानी, राणा प्रतापांच्या नावानी, झाशीच्या राणीच्या नावानी गळे काढायचे, त्यांच्या जयंत्या करायच्या. पण ज्यांच्या नावानी शपथ घेतो त्यांची काय शिकवण होती हो? तर हे शिवछत्रपतींचं जर आपण बघितलं तर वयाच्या 14व्या वर्षी त्या रांझ्याच्या पाटलांनी जेव्हा बलात्कार केला एका मुलीवर, तेव्हा कुठल्याही क्षणाचा विलंब न करता शिवाजी महाराजांनी त्याला चौरंग्याची शिक्षा दिली. त्याचे हातपाय कलम केले आणि त्याला फेकून दिलं. मग आता सध्याच्या काळामध्ये म्हणजे सर्वसाधारण जर आपण कुणालाही विचारलं की एका बलात्काराला काय शिक्षा असली पाहिजे, तर तो म्हणेल त्याच्या गळा कापा, त्याला फासावर लटकवा. माझी सुद्धा अगदी अशीच प्रतिक्रिया असेल. मग ह्या देशामध्ये जी काही लोकशाही आहे, मग त्याच्यामध्ये काय कलमांच्या अंतर्गत शिक्षा असतील. आरोप जर सिद्ध होतोय, तुमचे सगळे पुरावे सगळे त्याच्याबद्दल मॅच होत आहेत, सगळ्या गोष्टी लागू होत आहेत, मग तुम्ही आरोपीला शिक्षा देण्यासाठी एवढा विलंब का करता? तर आपण ते निर्भया प्रकरणात जर बघितलं तर कितीतरी वर्षानंतर त्या आरोपींना फाशीची शिक्षा झालेली. हे प्रकरण का घडतायत? कारण तुम्हाला जसं सांगितलं, जर कॅन्सर झाला एखाद्याला तर केमोथेरपी नावाची ट्रीटमेंट घ्यावी लागेल आपल्याला. हो. कॅन्सरवर जर कोणी म्हटलं की तू पॅरासिटामॉल घे किंवा विक्स ॲक्शन 500 घे, काही कामाची तर त्याचा काही इलाज होणार नाही. त्याच्यामुळं जर रोग मुळापासून नष्ट करायचा असेल, बलात्कार हा गुन्हा नाहीये, ती विकृती आहे, ते पाप आहे, किंबहुना ते महापाप आहे. ह्या सगळ्या प्रकरणावर तशा प्रकारचे कायदे किंवा एक फास्ट ट्रॅक कोर्ट नेमून की अशा प्रकारच्या घटना घडल्या, पुरावे तुम्हाला मिळालेले आहेत, सगळ्या गोष्टी मॅच झालेल्या आहेत, सगळ्या प्रक्रिया झालेल्या आहेत, आय विटनेस आहे, अशा प्रकरणामध्ये कुठल्याही क्षणाचा विलंब न करता निदान बलात्काराच्या प्रकरणात तरी शासनाने शिवछत्रपती संभाजी महाराज आणि या सगळ्या परंपरेला केंद्रस्थानी ठेवून कठोर शासन केलं पाहिजे. कारण जोपर्यंत आरोपींना धाक निर्माण होणार नाही तोपर्यंत बलात्काराच्या केसेस या सर्वसाधारण केसेस म्हणून अशाच ह्या प्रचलित होत जातील. अशा प्रकारचे आंदोलनं होत जातील, रास्ता रोको होतील, कॅन्डल मार्च होतील, ह्याच्यातून निष्पन्न शून्य होणार आहे. त्याच्यामुळं जशा प्रकारचा रोग तशा प्रकारचा जर इलाज असेल तरच ह्या सगळ्या विकृती थांबणार आहेत असं मला वाटतं. जे घडलं आहे ह्याच्यामध्ये सरकारची खरंच एक लक्ष देण्याची गरज आहे का? जर लक्ष देण्याची गरज आहे, पण असं आपल्याला दिसतंय का सरकार फक्त स्वतःच्या कामापुरतं मर्यादित आहे, त्यांना लोकांची काही घेणं देणं नाही आहे. पण आता जसे आपले मुख्यमंत्री बोलले की फास्ट ट्रॅक चालवण्यात येईल, पण असं कुठे होताना दिसत नाहीये, त्याबद्दल काय सांगा? आता खरं पाहता जर बोलायचं झालं तर मी तसं पाहिलं तर एक इतिहासाचा अभ्यासक किंवा या सगळ्या सामाजिक घडामोडींकडे ज्या दृष्टिकोनातून बघतो, तर एक कायद्याचा तज्ज्ञ तर मी नाहीये, पण माझं ह्याच्यावर काय मत आहे, म्हणजे हे जे काही आजूबाजूला बघतो ह्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं की या देशातले कायदे सक्षम आहेत का, तर असं म्हणू आपण सक्षम आहेत. कारण त्या माध्यमातून बरेच आपण प्रकरणं बघतो, त्यात शिक्षा पण झालेल्या आहेत. पण होतं काय की ह्या समाजामध्ये वाईट लोक फार आहेत असं नाहीये, चांगले लोक आवाज उचलत नाहीत.
आपण बघतो की बदलापूरला जे घडलं किंवा त्या उरणला जे घडलं, त्या वाशीला फाट्याला जे घडलं त्या कोपरखैरणे भागामध्ये, किंवा अशा अनेक प्रकरणं या देशात असतील, कोलकातात जे घडलं, ह्या प्रकरणामध्ये जे आपण बघतो की बरेच लोक असे असतात की त्यांनी हे बघितलेलं असतं, आरोपींना बघितलेलं असतं किंवा ही घटना होताना काही ना काही त्यांनी बघितलेलं असतं. मग आपण असं बघू की सोशल मीडियावर ह्याच्या विरोधात प्रतिक्रिया जर आपण लोकांच्या बघितल्या तर आपण बघतो मारून टाका, कापून टाका, फासावर लटकवा, ह्यांना शिल्लक ठेवू नका, दगडाने ठेचा. मग आपण स्वतःला प्रश्न विचारूया अगदी माझ्या सकट की हे प्रकरण जेव्हा माझ्या भागात, प्रत्येकाच्या भागात असे काही ना काही कधी ना कधी प्रकरण होत असतील, त्या प्रकरणामध्ये मी कधीतरी त्या पीडित मुलीच्या घरी गेलो का? मी तिची भेट घेतली का? म्हणजे सरकारची तर 100% जबाबदारी याच्यामध्ये आहे, कारण कायदे तर त्यांनाच पारित करायचे, आरोपींना शासन त्यांना करायचे. पण एक भारतीय म्हणून, एक सुजाण नागरिक म्हणून माझी काय जबाबदारी? म्हणजे मी एक नेहमी उदाहरण देतो की या देशामध्ये सार्वजनिक शौचालयामध्ये जो व्यक्ती शौचालय करायला जातो तो ते शौचालय करून आल्यावर पाणी नाही टाकत, कारण त्याला असं वाटतं की मला उद्या इथे यायचं नाहीये. जोपर्यंत हा देश आम्हाला आमचा वाटणार नाही, या देशातल्या समस्या आम्हाला आमच्या वाटणार नाही. मग आता ह्या समस्यांमध्ये हे ज्या प्रकरणांचा उल्लेख केला, ह्या समस्या तुमच्या आमच्या समस्या आहे, कारण तुमच्या आमच्या संपर्कातल्या कुठल्या तरी माता भगिनीवर हे अत्याचार होत आहेत, तर त्याच्या विरोधामध्ये तुम्ही आम्हीच. आपण बघतो लोकांचं काय, नाही बाबा मी नाही जाणार पोलीस स्टेशनला, ते पोलीस फार डेंजर असतात. ते पोलीस डेंजर असतात, ते का डेंजर? लोकांची मानसिकता पोलिसांबद्दल पण फार नकारात्मक आहे. तर काही बाबतींमध्ये मी असं म्हणेल की जर आपल्या घरातली घाण साफ करायची आपल्याला, तर आपले हात घाण होणार आहेत. मग ह्या समाजातली आणि या देशातली, या सोसायटी मधली जी काही घाण साफ करण्याचं कंत्राट कोणी घेतलेलं आहे, तर ते आपल्या पोलीस बांधवांनी घेतलेलं आहे. मग ते घाण साफ करत असताना त्यांच्या हाताला कुठतरी ती घाण लागते आणि त्या घाणीचा वास येतो. मग लोक म्हणतात नको पोलीस स्टेशनची पायरी चढायला नको. पण असं करून आपल्याला आपल्या कर्तव्यापासून पडता येणार नाही. म्हणून मी म्हटलं की अशा प्रकरणात जिथे जिथे आपल्याला काय दिसतंय की मी जर बघितलंय कुठल्या आरोपीला किंवा असा काही प्रकार घडताना बघितला, तर माझी जबाबदारी आहे की पोलिसांना सांगणं, गरज पडेल तेव्हा साक्षीदार म्हणून कोर्टात उभं राहणं. खऱ्या अर्थाने राष्ट्रकार्य, समाजकार्य, देशकार्य म्हणजे काय फार तुम्हाला काय बॉर्डरवर जायची गरज नाही हो. ते सैनिक तिकडे लढतायत, काय तुम्ही पण बंदूक घेतली पाहिजे असं काही जरुरी नाहीये. पण तुम्ही तुमचे नैतिक कर्तव्य, तुमच्या समाजाच्या प्रती असलेली बांधिलकी तुम्ही नीट पार पाडताय का? हे जेव्हा आपण बघितलं, ह्याच्यावर जर आपण काम केलं, तर मला नाही वाटत की असे प्रकरण फार होतील किंवा जे कोण आरोपी असतील ते ह्याच्यातून निर्दोष सुटू शकणार नाही, जेव्हा एक प्रत्येक व्यक्ती त्याचं कर्तव्य पार पाडेल, असं मला वाटतं. लव्ह जिहाद जे आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? कारण काही लोक म्हणतात लव्ह जिहाद हा असा प्रकार कुठे नाहीये. आपण जर बघितलं की या देशामध्ये मागच्या काही काळापासून ज्या लव्ह जिहादच्या घटनांचा क्रम वाढत चाललेला आहे, मग काही लोकांचं याच्यावर असं म्हणणं असतं की ज्यांचे काहीतरी अल्पसंख्याक किंवा शांतिप्रिय समाजासोबत काहीतरी स्वार्थ असतात, त्यांच्या दाड्या कुरवाडणं हा एकमेव उद्देश त्यांचा असतो, किंवा त्यांना काहीतरी त्यांचे मतं पाहिजे असतात, म्हणून ते सत्याकडे डोळे झाकपणे बघत असतात. मुळात लव्ह जिहाद हा अस्तित्वात आहे. तो कसा? तर आपण जर बघितलं, सर्वात महत्वाचं उदाहरण की केरळ हायकोर्टाने सांगितलेलं आहे की आमच्या केरळमध्ये 4000 मुली ह्या गायब आहेत आणि इकडे लव्ह जिहाद नावाच्या एका टर्मच्या नावाखाली इकडे धर्मांतरण होत आहेत मुलींचे. मग मी असं म्हणतो, म्हणजे मी एका महाविद्यालयात गेलो होतो आमच्या इकडे, आणि आमच्या मलकापूर शहरात आम्ही सगळ्यांनी मिळून एक कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमाचं टॅगलाईन होतं, पंथीला जपताना महिला सशक्तीकरण. पंथीला जपताना. पंथी म्हणजे एक ती पण असते आणि ती घरामध्ये एक प्रज्वलित असणारी, सगळ्या घराला प्रकाशमय करणारी पंथी म्हणजे ती महिला पण असते. म्हणून त्या शीर्षकाखाली आम्ही तो कार्यक्रम घेतला होता. त्याच्यामध्ये मी असं म्हणालो, कारण मी ज्यांच्याशी संवाद साधायला गेलो होतो त्या फार्मसी आणि इंजिनिअरिंगच्या मुली होत्या, आणि आपण बघतो की या समाजामध्ये हिंदू संस्कृतीने स्त्रियांना जे स्वातंत्र्य बहाल केलं फार उत्तम पद्धतीने आज आपण बघतो की आपल्या महिला डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत, देशाच्या राजकारणात जात आहेत, एअरफोर्समध्ये जात आहेत. या देशातल्या प्रत्येक ठिकाणी आज तुम्हाला महिलांची संख्या दिसेल. खऱ्या अर्थाने हे या देशाचं किंवा आपल्या असणारे ह्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की महिलांचं स्थान प्रत्येक ठिकाणी आहे.
आज आपण बघतो राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील एक महिला राष्ट्रपती या देशाची होऊ शकते. हो. हे या हिंदू संस्कृतीत शक्य आहे बरं का. तर सांगण्यामागचा उद्देश हा की मी त्या ठिकाणी जेव्हा गेलो तेव्हा मी त्यांना एक प्रश्न विचारला की इथं बसलेल्या प्रत्येकाने आयुष्यात प्रेम केलं असेल, कारण तुम्ही त्या पद्धतीने जोपर्यंत त्यांच्यासोबत व्यक्त होणार नाहीत तेव्हापर्यंत त्या तुम्हाला त्यांच्या मनात जे काही चालू आहे सगळं ते सांगणार नाहीत. आणि मी म्हटलं की प्रेम ही भावना निस्वार्थी आहे असं मी मानतो. प्रत्येकाने प्रेम केलं पाहिजे, पण तुमचा असणारा जोडीदार हा तुम्हाला स्वातंत्र्य देतो का? तो तुम्हाला कपड्यांवरून तुमची लायकी ठरवतो का? की तुम्ही जर आता शॉर्ट्स घातले किंवा तुम्ही कमी कपडे घातले म्हणून पार तो तुमची लायकीच काढतो, तो तसा आहे का? तो तुम्हाला शिक्षण घेण्याची पाहिजे तिथं फिरण्याची मुभा देतो का? जर उत्तर असेल हो, तर तुम्ही बिनधास्त त्याच्यासोबत लग्न करा. पण जर तो तुम्हाला स्वातंत्र्य देणार नसेल, कुठल्या तरी एकाच ठराविक म्हणजे त्याला आपण म्हणू बुरखा त्याच्यात तुम्हाला तो ठेवणार असेल, तुम्हाला तो घराबाहेर पडण्याची अनुमती देत नसेल, तर तुम्ही त्याला जर जोडीदार निवडत असाल तर त्यामध्ये नुकसान कोणाचं हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची आपल्याला गरज नाही लागणार आहे. आणि असे प्रकरण या देशभरातले जर आपण एक आढावा घेतला तर तुम्हाला एक गाजलेलं प्रकरण मी सांगतो. आपल्या भारताच्या असणाऱ्या नेमबाज तारा सहदेव यांच्यासोबत स्वतःसोबत एक लव्ह जिहादचं प्रकरण घडलं की सुरुवातीला हिंदू नाव सांगून रकीबुल हसन नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्याशी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर मग त्यांच्यावर धर्मांतरणाची सक्ती झाली, त्यांच्यावर नाना पद्धतीचे अत्याचार झाले. तू माझा धर्म स्वीकार नाहीतर तुझा जीव घेईल अशा पद्धतीने जीव घेणे हल्ले त्यांच्यावर झाले. आणि दुर्दैवाने सांगावं लागेल की अनेक दिवस हे प्रकरण पुढे नाही आलं. आणि जेव्हा हे प्रकरण पुढे आलं तेव्हा तारा सहदेवाच्या माध्यमातून अशी अनेक प्रकरणं पुढे आली की ज्या मुली समोरच येत नव्हत्या की आमच्यासोबत सुद्धा असं घडलेलं आहे. दुसरं महत्वाचं प्रकरण सांगायचं झालं तर नैना मंगलानी नावाची एक मुलगी जी फेसबुकचा अतिवापर करते म्हणून तिचा असलेला पती अयाज अन्सारीने त्याची हत्या केली. संभाजीनगरला हल्लीच घडलेलं प्रकरण ताहिर तय्यब हुसेन नावाच्या एका व्यक्तीने एका 27 वर्षीय मुलीसोबत प्रेम केलं, प्रेमाच्या जाळ्यात तिला अडकवलं, तिच्याशी विवाह करण्याची सक्ती केली. त्याला पहिले 4 मुलं आहेत पहिल्या बायकोकडून आणि तरी सुद्धा तिच्याशी लग्न केलं. तिला धर्मांतरणाची सक्ती केली, तिला त्यांचा असलेला धर्मग्रंथ कुराण वाचण्याची जबरदस्ती केली, तिला जबरदस्तीने गोमांस खाऊ घातलं. मग मी म्हणतो जर प्रेम आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रेम ही भावना जर निस्वार्थी आहे तर धर्मांतर करण्याची गरज का पडते? बरोबर का पडते? कारण या देशाच्या कायद्यामध्ये स्पेशल मॅरेज ऍक्टच्या अंतर्गत जर कुठला परधर्मीय मुलगा एका दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत जर विवाह करत असेल तर त्या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या धर्माने राहण्याची अनुमती त्या कायद्याच्या दृष्टिकोनातून आहे. तर धर्मांतर करण्याची सक्ती का पडते? प्रेम आहे तर धर्मांतर करायची गरज का पडते? कारण मुळात त्याच्या मागचा उद्देशच तो आहे की हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्याशी लग्न करणं, त्यांचा लैंगिक छळ करणं, त्यांच्याकडून पैसे लुटणं आणि शेवटी त्यांचं धर्मांतरण करून त्यांना कुठल्या तरी चुकीच्या व्यापारामध्ये टाकणं किंवा दहशतवादी कारवायांसाठी त्यांचा वापर करणं, अशी अनेक प्रकरणं घडलेली आहेत. हे सांगण्यामागचा उद्देश हा की पूर्वीच्या काळात जो काही घटनांचा आपण जर क्रम बघितला तर त्यात अनेक घटना आपल्याला दिसतील. श्रद्धा वालकरचं प्रकरण आहे, निकिता तोमरचं प्रकरण आहे, कितीतरी प्रकरणं तुम्हाला सांगता येतील. अनेक प्रकरणं समोर येत नाहीयेत कारण बऱ्याचशा मुली आमच्यासोबत काय होईल, आमचं नाव खराब होईल का, ह्या उद्देशाने त्या समोर येत नाहीत. मी ह्या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून एक विनंती करतो प्रेक्षकांना की जो हे व्हिडिओ बघत असतील की असे प्रकरण जर कुठेही झाले तरी तुम्ही तुमच्या मुलीसोबत, जर तुमची ती बहीण असेल, तुमची मैत्रीण असेल, तुमची प्रेयसी असेल, कुणासोबत जरी असं प्रकरण घडलं तरी उपदेश करून नाही तर संवादातून हे प्रश्न सुटणार आहेत. आपली हिंदू संस्कृती स्त्रियांना स्वातंत्र्य बहाल करते आणि खऱ्या अर्थाने समाजामध्ये उपदेश नको, संवाद घडले पाहिजेत. आपण ह्या विषयांवर थोडं सामाजिक दृष्ट्या जागरूक असणं गरजेचं आहे. कारण आपण बघतो की आज समाजात घडणाऱ्या ह्या घटनांचा क्रम जर आपण बघितला आणि ह्याचे घडणारे दूरगामी परिणाम की जेणेकरून समाजामध्ये ह्या वाईट घटनांचा क्रम जेव्हा घडतो तेव्हा फक्त त्या काय मुलीला त्रास नाही होत तर त्याच्या माध्यमातून त्या पूर्ण कुटुंबाला तो त्रास भोगावा लागतो. जे जिहादी आहेत
जे तुम्ही बोलताय जिहादी, हे प्रेमाच्या जाळ्यामध्ये कसे ओढतात? ह्यांच्या काय ट्रिक्स आहेत तर एक एक दोन तुम्हाला सांगतो. की त्यांच्यामध्ये, त्या शांतिप्रिय समाजामध्ये हिंदूंच्या कुठल्याही देवाला मानणं हे त्यांच्यासाठी शिर्क आहे. जो तो मानेल त्याची जागा नरकात आहे. हिंदूंच्या कुठल्या समारंभात त्यांचं काही खाणं हे सुद्धा त्यांच्यासाठी वर्ज्य आहे. ते खाऊ नाही शकत, त्यांना जशी परवानगी नाहीये त्यांच्या धर्मानुसार. पण हिंदू मुलगी जर दिसली आणि ती जर त्यांच्या संपर्कात आहे तर ते तिला सहज म्हणतील. आता आपल्या मुंबईत राहतो आपण, तर सिद्धिविनायक मंदिर आपलं प्रसिद्ध मंदिर आहे. हो. तर ते त्या मुलीकडे येतील आणि तिला म्हणतील की काय तिचं नाव असेल समजा जे काही, की हा बघ तुझ्यासाठी आणला सिद्धिविनायकून. त्या मुलीला पण वाटतं क्या बात आहे, अय्या माझ्यासाठी आणला तू? तुला हो तुझ्यासाठी आणला. तिला असं वाटतं की बाबा माझ्या धर्माचा नाहीये, विभिन्न संस्कृती आहे, तरी सुद्धा माझ्यासाठी सिद्धिविनायकचा प्रसाद आणतोय. पण मुळात तो सिद्धिविनायकून आणला की कुठल्या दुकानातून आणला हे तिला नाही माहित ना. मुलींना भावनिक दृष्ट्या थोडं त्यांच्या मनावर ताबा मिळून अशा पद्धतीने त्यांचा वापर चुकीच्या कामांसाठी करणं. धर्मांतरण म्हणजे काय? हा जिहाद कशामुळे आहे? कारण धर्मांतरण म्हणजे राष्ट्रांतरण आहे. धर्म बदलला, संस्कृती बदलली म्हणजे या देशाच्या विरोधात बंड करण्याची जी काही वृत्ती आहे, जिहादी अन्याय अत्याचारी वृत्ती, ती जागृत होते. कारण आपण बघतो की मोहम्मद अली जिना जो पाकिस्तानचा राष्ट्रपिता आहे, त्याचा पंजोबा आजोबा हिंदू होता. जिनाचा धर्म बदलला आणि त्याने पाकिस्तानचीच घाट निर्मिती केली. त्याच्यामुळं हे प्रकरण फार गांभीर्याने आपण घेतले पाहिजे. त्याच्यामुळं ह्या माध्यमातून मी सगळ्या मुलींना हे सांगू इच्छितो की तुमचा जोडीदार हा तुम्हाला स्वातंत्र्य देणारा असला पाहिजे. तुम्ही कुठले तरी कपडे घातले म्हणून तुम्हाला मारण्याचे फतवे या हिंदू धर्मात काढले जात नाहीत. आता सध्याच्या परिस्थितीनुसार मुलींच्या कपड्यांवरनं त्यांचं कॅरेक्टर जज करतात, हे कितपत योग्य आहे? माझ्या अनेक मैत्रिणी आहेत कॉर्पोरेट मधल्या, त्या पब डिस्कोमध्ये जातात. सहज मी एका मैत्रिणीला विचारलं की तू हे फार मस्तपणे जगू शकते, तुला पाहिजे ते करू शकते, आणि हेच जर एखादी मुसलमान मुलगी तिच्या आयुष्यामध्ये आज तिचं जर आपण बघितलं तिचं काय सुरू आहे तर ती बोरख्यात आहे, तिला ते स्वातंत्र्य आहे का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. तुम्हाला नवल वाटेल, सना खान नावाची अभिनेत्री जय हो नावाच्या सलमान खानच्या एका प्रसिद्ध चित्रपटात ती एक लीड ॲक्ट्रेस म्हणून आहे. तिने एका मुस्लिम मौलवीशी लग्न केलं. हो. आणि लग्न केल्यानंतर तिने एक इंस्टाग्रामवर पोस्ट केली, वी मॅरिड इच अदर फॉर द सेक ऑफ अल्लाह, की आम्ही फक्त जे लग्न केलं ते आमच्या ईश्वरासाठी केलं. त्यानंतर तिच्या इंस्टाग्रामवर असलेले तिचे जे काही फोटो होते सगळे तिने डिलीट केले. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर जायरा वसीम नावाची दंगल गर्ल, तिला ते बॉलिवूड सोडावं लागलं. अतिशय कोवळ्या वयामध्ये उत्तम अभिनय करणारी जायरा वसीम, तिला तिच्या धर्मामध्ये त्या अभिनयाला परवानगी नाहीये, संगीत ऐकण्याला परवानगी नाहीये, त्या स्वातंत्र्याला परवानगी नाहीये, म्हणून ती म्हटली की मी बॉलिवूडचा त्याग करते, माझी खूप मोठी चुकी झाली. ह्या घटनांकडं आपल्या कॉर्पोरेट मधल्या, आर्किटेक्चर मधल्या, मेडिकल क्षेत्रातल्या, सगळ्या क्षेत्रातल्या मुलींनी फार डोळस पद्धतीने बघण्याची गरज आहे. कारण प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्यात पाहिजे असतं की मला माझं आयुष्य मुक्तपणे जगायचंय, आणि ते मुक्तपणे जगण्याचा तिचा जो अधिकार आहे तो या जगाच्या पाठीवर कुणाचा बाप पण हिरावू शकत नाही. त्याच्यामुळं तिला जर ते आयुष्य जगायचंय, मुक्तपणे जगायचंय, बिना कुठल्या बंधनांचं जगायचंय, तिला तिचा जो धर्म आहे, तिच्या भगवंताची पूजा करते, तिच्या श्रीकृष्णाची पूजा करते, जी तिच्या रामाची पूजा करते, त्या आराध्यांची पूजा तिला अशी निरंतर करायची आहे. तिला कुंकू लावून, टिकली लावून, चांगल्या कपड्यांमध्ये राहायचंय, ना की त्या बुरख्यामध्ये. तर हे प्रकरणांचा एक डोळस आढावा या सगळ्या मुलींनी या माध्यमातून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पण जो हा लव जिहाद आहे हा एका विशिष्ट समाजापुरती मर्यादित नाहीये. कारण की लव जिहाद सारखे प्रकरण आपल्या समाजामध्ये देखील, इतर समाजामध्ये देखील घडले जातात. म्हणजे हिंदू मुलं मुस्लिम मुलींना घेऊन पळून जातात. हे असे जे प्रकार आहेत, जो जिहाद एकाच धर्मापुरता मर्यादित आहे का, किंवा एकाच धर्मामध्ये आहे का? अतिशय चांगला प्रश्न आहे तुमचा. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की लव जिहाद, जिहाद या शब्दाचा अर्थ की कुठल्याही एका उद्देशासाठी, म्हणजे जर धार्मिक दृष्टीने बोलायचं झालं तर इस्लामसाठी केलेला संघर्ष म्हणजे जिहाद आहे.
मग त्याच्यामध्ये ज्या काही घटना आपण बघतो, दहशतवादी हल्ले असतील किंवा बाकी गोष्टी असतील, जे काही घडतात त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत होतात. बाकीच्या समाजाकडनं जर अशा काही जिहादी गोष्टी घडत असतील तर त्याला जिहाद म्हटला जाईल का? मग तुम्ही जो प्रश्न विचारला की बाकी समाजामध्ये जे घडतं किंवा एखाद्या हिंदूकडून जेव्हा एखाद्या मुसलमानासोबत किंवा एखाद्या दुसऱ्या जातीतल्या व्यक्तीसोबत असं काही प्रकरणं घडतात, मग त्याला आपण जिहाद म्हणू नये का, किंवा तो जिहाद आहे का? तर माझं उत्तर आहे की आपल्याला यावर थोडा विचार करावा लागेल. त्याला आपल्याला जिहाद म्हणता येणार नाही, कारण त्याचे टप्पे आहेत. आपण जर बघितलं की एक हिंदू मुलगा किंवा एका दुसऱ्या धर्मातल्या शांतिप्रिय समाजातल्या एका मुसलमान मुलीशी जर लग्न करतो, तर हिंदू संस्कृती स्त्रियांना स्वातंत्र्य देते. त्यांच्यामध्ये तू अमकेच कपडे घातले पाहिजे, तू अमकच खाल्लं पाहिजे, तू अमक्याच भगवंताची पूजा केली पाहिजे असं नाहीये. आपल्या धर्मात इथं नास्तिकाला सुद्धा जागा आहे, आस्तिकाला सुद्धा जागा आहे. म्हणूनच आपण बघतो की मुनव्वर फारुकी सारखा व्यक्ती इथं येऊन आपल्या देवधर्माला शिव्या देऊन जातो, टिंगल करून जातो. म्हणून मुनव्वर फारुकीच्या बद्दल कुणी असं नाही म्हणत की ह्याचं सर तनसे जुदा करून टाका. जे स्टँडअप कॉमेडियन किंवा राजकीय नेते असतील, शरद पवार मध्यंतरी म्हणाले होते की रामायण आणि महाभारताची या देशाला गरज नाहीये. तर अशा पद्धतीने जर कुणी पण इथं वक्तव्य करतो किंवा बाकीचे, ते तुम्हाला मागे मी उदाहरणं सांगितले की बरेच लोक, सुषमा अंधारे सारख्या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या म्हणतात की महिलांवर अत्याचार होत असताना कृष्ण गोपिकांसोबत डेटवर गेला होता का? राम जर सगळीकडे आहे तर अयोध्येत त्याची नाळ कापायला गेला होता का? म्हणून ह्यांना कोणी मारत नाहीये, ह्यांच्यावर कोण हल्ले करत नाहीये. तर खऱ्या अर्थाने आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की या हिंदू संस्कृतीचं किंवा या हिंदुत्वादी विचारधारेचं हे वैशिष्ट्य आहे की इथं त्यांना जे काही प्रतिकार करायचा आहे ते कायद्याच्या दृष्टीने करायचं आहे. बरोबर आहे. बरोबर. दुसरा मुद्दा असा की हिंदू सहिष्णू आहेत. म्हणूनच इथं ज्या काही घटना घडतात त्याच्या घटनांसाठी इथल्या सर्वसामान्य मुसलमानाला कुणी मारहाण नाही करत. पाकिस्तानामध्ये काहीतरी घडतं हिंदूंसोबत म्हणून इथल्या मुसलमानांना कोणी त्रास देत नाही. बांगलादेशमध्ये काहीतरी घडतं म्हणून इथल्या कोणाच्या मुसलमानांच्या घरावर मोर्चे नेले जात नाहीत, त्यांच्या हत्या केल्या जात नाहीत, त्यांना मारहाण केली जात नाही, त्यांना शिवीगाळ केली जात नाही. म्हणून खऱ्या अर्थाने हा दोन संस्कृतींमधला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की एका हिंदूकडून जेव्हा अशी वाईट कृती घडते की समजा त्या मुलीला त्याने सोडलं किंवा तिच्यावर काही अन्याय अत्याचार केला, तर ती विकृती त्याची वैयक्तिक आहे, ती एका उद्देशाच्या प्राप्तीतून झाली नाहीये. की त्याचं असं लक्ष नाही की बाबा एवढ्या एवढ्या मुलींना आता टार्गेट करून असं यांच्यासोबत करायचंय, नाही का, किंवा ह्याच्या माध्यमातून काहीतरी मला अचीव करायचंय. ती त्याची वैयक्तिक विकृती आहे, ती ठेसलीच पाहिजे. पण त्याला आपल्याला जिहाद म्हणता येणार नाहीये. काही जण जातीबाह्य विवाह करतात आणि काहींना मान्य नसतं, त्यावर तुम्ही काय सांगाल? तर वैयक्तिक माझं असं मत आहे की ही विकृती आहे. जिथं जिथं म्हणजे एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा एकमेकांवर प्रेम करतो, ते समजदार आहेत, ते शिक्षित आहेत, त्यांना कळतंय, त्या प्रकरणामध्ये त्यांना कायद्याने पूर्ण अधिकार दिलेला आहे लग्न करण्याचा. मग जर ते कुणाला मान्य नसेल तर त्याच्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने कायदा हातात न घेता तुम्ही त्यांचं काउन्सिलिंग करा, त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करा. पण तुम्ही म्हणाल की मी कायदा हातात घेतो आणि अशा प्रकारच्या हत्या करतो, तर वैयक्तिक एक भारतीय म्हणून, एक राष्ट्रभक्त म्हणून आणि एक हिंदुत्वादी म्हणून आम्ही अशा कुठल्याही प्रकारच्या विकृतींचं समर्थन करत नाही. आमची ती विचारधारा नाही. हिंदुत्ववादी संघटनांची बाकीच्या धर्मांविषयी काय मानसिकता आहे? लहुजी वस्तादांच्या जयंतीच्या निमित्ताने मी एका ठिकाणी प्रमुख वक्ता म्हणून बोलायला गेलो होतो. त्यावेळेस मी तिथं असं म्हटलो की हिंदुत्ववाद्यांवर असा आरोप केला जातो की तुम्ही लोक दंगल झाली की तुमचा एक नारा तयार होतो, गर्व से कहो हम हिंदू है. पण जेव्हा कुठल्या तरी दुसऱ्या जातीतल्या लोकांसोबत समानतेने वागायची वेळ येते तेव्हा मात्र तुम्ही वागत नाहीत, तेव्हा तुम्ही त्यांना वेगळी वागणूक देता. तर हा जो काही आरोप आहे हा पण चुकीचा आरोप आहे. काही लोक असं वागत असतील नक्की, पण हिंदुत्व ही विचारधारा म्हणजे अशी मानसिकता मान्य करत नाही. त्याचं कारणच आहे की हिंदूंमध्ये जात पात हम तोडेंगे और बिखरे हिंदू जोडेंगे या विचारधारेवर आम्ही काम करतो. ह्या देशातला प्रत्येक 18 पगड जातीतला कुठल्याही जातीतला हिंदू असेल तो आमचा भाऊ आहे, अशी हिंदुत्ववाद्यांची मानसिकता आहे, हिंदुत्व या विचारधारेची मानसिकता आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीने
जे तुम्ही सांगितलं की अशा पद्धतीने आंतरजातीय विवाहानंतर ज्या कत्ली होतात, हम्म. जे गुन्हे घडतात, अशा अनेक गुन्ह्यांबद्दल आम्ही स्वतः मदत केलेली आहे. विशाल इंगळे प्रकरण तुम्हाला जे सांगितलं ते विशाल इंगळे प्रकरण त्याचा साक्षीदार आहे. अशा अनेक प्रकरणात मी ज्या संस्थेचं अजून एक काम करतो ते म्हणजे विवेक विचार मंचाच्या तर्फे अशा आंतरजातीय विवाहांचे प्रकरण असतील किंवा समाजात जे दुही होऊन दंगली घडतात त्या प्रकरणामध्ये कायद्याच्या दृष्टीने पीडित व्यक्तींना न्याय देण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. ही आमची विचारधारा आहे. त्याच्यामुळं त्याला आपल्याला सरसकट तो काही जिहाद म्हणता येणार नाहीये, ती विकृती आहे. जिहाद हा विषय वेगळा आणि हा विषय वेगळा आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. तुम्ही इतिहासाचे अभ्यासक आहात. तुम्ही इतिहासाचा अभ्यास करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची पुस्तकं तुम्ही वाचली असालच. त्याचबरोबर आता काही राजकारणी आहेत जे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा राजकारणासाठी वेगळा उपयोग करतायत. तर त्याबद्दल तुमचं मत काय? आपण बघतो की या हिंदू समाजात मी सूर्य म्हणेल की शिवाजी महाराजांसारखा जो काही सूर्य निर्माण झाला की या समाजामध्ये स्वाभिमान शून्यता, कर्तव्य शून्यता, स्वतःच्या कर्तव्यापासून पडण्याची वृत्ती असलेला हा जो काही समाज होता, ज्याला कधी विजय माहितीच नव्हता, एकमेकांच्या बद्दल कुरघोड्या करण्यात, एकमेकांच्यासाठी म्हणजे एखाद्या इस्लामी शासकाला मदत करून हिंदूंचाच गळा घोटण्याची जी काही वृत्ती या समाजात होती, या सगळ्या वृत्तीला शह देण्याचं काम खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आपण बघतो की शिवछत्रपती त्यांचा जेव्हा जन्म झाला फार विपरीत परिस्थिती या देशामध्ये होती. म्हणजे कन्याकुमारी पासून पार काश्मीर पर्यंत जर आपण बघितलं तर पूर्ण हा भारत हा पूर्ण इस्लामी शासकांनी घेरलेला होता. मग अशा पद्धतीने जेव्हा शिवाजी महाराजांनी ते काही सगळं सुरू केलं तर आपण बघतो त्यांची वाटचाल जर आपण बघितली तर आज या समाजामध्ये त्यांच्या इतका एक प्रगल्भ, एक उत्तम आदर्श दुसरा कुठला आपल्याला दिसत नाही. दुसरा महत्वाचा विषय असा की शिवछत्रपतींना घेऊन आता मी जवळपास सर्वसाधारणपणे 9 वर्ष झालीत मी शिवाजी महाराजांचा सातत्याने अभ्यास करतोय. आणि एक इतिहासाचा अभ्यास म्हणून मला असं वाटतं की या समाजात शिवाजी महाराजांच्या इतिहासाला घेऊन लोक फार भावनिक आहेत. आपण बघतो की शिवाजी महाराजांबद्दल ती जी काही आंधळी भावनिकता आहे ती फार घातक आहे. म्हणजे कोणतरी व्यक्ती येतो, तो काहीतरी शिवाजी महाराजांबद्दल बोलतो आणि मग ते लोक टाळ्या वाजवतात, त्यांना ते खरं वाटतं कारण तो काहीतरी जोराजोराने बोलत असतो, हातवारे करून बोलत असतो, त्याच्या शब्दांमध्ये अलंकारिकता असते, एका सुरात तो बोलतो आणि लोकांना पण ते वाटतं की हा खरं बोलतोय. मग आपण बघतो की पावसाळ्याच्या दिवसात ज्या काही छत्र्या उगतात कुठल्या तरी झाडावर किंवा कुठल्या तरी कोपऱ्यात, तशा छत्र्या उगवल्यासारखे या महाराष्ट्रामध्ये रोज इतिहासकार उगवत असतात. मग ते शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, शिवाजी महाराज हे सर्व धर्म वडापाव, सर्व धर्म संभाव मानणारे होते, ते काहीतरी सेक्युलर होते, त्यांना काहीतरी सगळ्यांचं राज्य निर्माण करायचं होतं, त्यांच्या सैन्यामध्ये 57% मुसलमान होते, मध्यंतरी ते अमोल मिटकरीने ते 90%च्या वर करून टाकले. तर हे सगळं जे काही गैरसमज आणि इतिहासाचं विकृतीकरण या समाजामध्ये होतं, ह्याच्याबद्दल जर आपण तथ्यांवर बोलायला गेलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की त्या काळात जेव्हा शिवछत्रपतींचा जन्म झाला त्या काळामध्ये कुठला समाज, कुठल्या समाजाचं अस्तित्व धोक्यात होतं, तर आपल्याला उत्तर मिळेल हिंदूंचं. औरंगजेबाची ओळख, जहांगीरची ओळख, अकबराची ओळख, टिपू सुलतानची ओळख, या सगळ्या इस्लामिक शासकांची ओळख इस्लामचे राजे म्हणून केली जाते. मग शिवाजी महाराजांचा लढा कुणाच्या विरुद्ध होता, तर या शासकांच्या विरुद्ध होता, ह्या जिहादी वृत्तीच्या विरुद्ध होता. त्यावेळेस कुणाचं अस्तित्व धोक्यात होतं? हिंदूंचं अस्तित्व धोक्यात होतं. शिवाजी महाराज साहजिकपणे ते हिंदूंचे राजे होते, ते हिंदू धर्माभिमानी होते. या समाजामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून अनेकांनी हितसत्ता मिळवल्या, त्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण केलं, शिवाजी महाराजांच्या इतिहासात चुकीची पात्र घातली, ते सर्व धर्म संभाव्य होते म्हणून त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवले. तुम्हाला काही ठराविक उदाहरणं सांगतो की शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातून सुटका करून निघून गेले, वाटेत संभाजी महाराजांनी मथुरेला ठेवलं, त्यावेळेस संतापलेल्या औरंगजेबाने असं म्हटलं की ठीक आहे, शिवाजी महाराज गेले निघून, शिवाजी गेला, पण तुम्ही प्रति शिवाजीला पकडा. मग प्रति शिवाजी कोण होते, तर नेतोजी पालकर, त्यांना प्रति शिवाजी म्हटलं जायचं. त्या नेतोजी पालकरांना पकडलं गेलं
त्यांना 3 दिवस अंधाऱ्या कोठडीत ठेवलं औरंगजेबाने. त्यांच्यासमोर मागणी केली की एकतर मरण पत्कार किंवा आमचा इस्लाम स्वीकार. आणि नाईलाजाने त्या नेतोजी पालकरांना मुसलमान धर्म स्वीकारावा लागला. त्यांचं नाव बदलून मुर्शिद कुली खान नाव ठेवलं गेलं. त्यांच्या 2 पत्नींची परत इस्लामी पद्धतीने निकाह लावून देण्यात आला त्यांच्यासोबत. आणि त्यांना पश्चाताप झाल्यानंतर जेव्हा ते परत आले शिवाजी महाराजांकडे, तेव्हा शिवाजी महाराजांनी सगळे पंडित बोलवून हिंदू धर्मशास्त्रानुसार त्यांचं शुद्धीकरण करून घेतलं हिंदू धर्मामध्ये. तर त्यावेळेच्या काळामध्ये शिवछत्रपतींसारखा एक राजा ही हिंमत करतो, हे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की हिंदू धर्माभिमानी असल्याचं लक्षण आहे. लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ह्या महाराष्ट्रातली एकही ब्राह्मणाने न करता शिवाजी महाराजांनी त्यावेळेला काशीहून गागा भट्ट यांना बोलून त्यांचा राज्याभिषेक करून घेतला होता. पण गागा भट्टांनी पायाच्या अंगठ्याने महाराजांचा राज्याभिषेक केला होता. हे कितपत खरं आहे? तुम्हाला सांगतो की एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून किंवा एक प्रत्येकाला एक आपल्याला काळजी घ्यावी लागेल की शिवछत्रपतींचा इतिहास अभ्यासत असताना मला काय वाटतं किंवा वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये. तर त्या काळात जे काही समकालीन ग्रंथ झाले, ज्या काही समकालीन ग्रंथकारांनी इतिहासकारांनी ज्या नोंदी लिहून ठेवलेल्या आहेत, जे पत्रव्यवहार आहेत, कारण तुम्हाला जर एखाद्या गोष्टीवर पीएचडीचा प्रबंध करायचा आहे तर त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो, तेव्हा पुढे जाऊन तुम्ही ती पदवी मिळवू शकता. पण इतिहासाच्या बाबतीत पण आपल्याला हा नियम लावावा लागेल की इतिहास क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत, जे नामांकित इतिहासकार आहेत, उदाहरणार्थ गजाननराव मेंदळे असतील सध्याच्या काळातले, त्या काळातले म्हणू तर शिवभारत नावाचा ग्रंथ झाला, बकरी झाल्या, ह्या बकरींच्या आणि ह्या सगळ्या इतिहासाच्या समकालीन पुराव्यांवरून आपल्याला सध्याचा इतिहास तो विचार करावा लागेल. तर तुम्ही जो काही प्रश्न विचारला की शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या संदर्भात, तर मी एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो होतो चंद्रपूरला, तेव्हा मला पण हा प्रश्न विचारला एकाने, आणि तो मला म्हटला की शिवाजी महाराजांचा फार मोठा अपमान झाला जेव्हा गागा भट्टांनी पायाच्या अंगठ्याने त्यांना टिळा लावला. किती मोठा अपमान आपल्या राजाचा झाला. तर त्यावेळेस एक अभ्यासक म्हणून मला खऱ्या अर्थाने तर पहिले हसूच आलं की मुळात असला कुठलाच प्रसंग काही घडलेला नाहीये. आपण जर समकालीन कागदपत्र तपासले, पुरावे तपासले, ग्रंथ तपासले, तर कुठल्याही ग्रंथात आपल्याला ह्याचा उल्लेख दिसत नाही. दुसरा विषय की त्या आग्र्याच्या भेटीत जेव्हा शिवछत्रपती गेले त्यावेळेस ती म्हणजे सर्वमान्य एक पद्धत होती त्यावेळेस की फार अदबनी तुम्ही बोलायचं, तोंडावर हात ठेवून बोलायचं, मोठ्या आवाजात औरंगजेबाच्या दरबारात तुम्हाला बोलता नाही यायचं, तुम्ही किती मोठे राजा असला तरी सुद्धा. आणि जेव्हा त्या जसवंत सिंगाच्या मागं शिवाजी महाराजांना उभं केलं गेलं तेव्हा शिवाजी महाराजांना वाटलं की हा जसवंत सिंग ज्याला मी सुरतच्या लुटीविडे हा मला पाठ दाखवून पळून गेला, ह्याच्या मागं तुम्ही मला उभं करता. म्हणून भर दरबारात त्या औरंगजेबाचा अपमान करणारे, त्याचा दरबार त्यागणारे, तुम देखे तुम्हारा बाप देखा, तुम्हारा पातशाह देखा, अशा पद्धतीने त्या औरंगजेबाची कान उघडणी करणारे शिवाजी महाराज आहेत. एवढे ते धर्माभिमानी आहेत. तुम्ही साधा विचार करा, तर्काच्या आधारावर बोलू आपण की ते शिवाजी महाराज त्या गागा भट्टांकडून तसा टिळा लावून घेणार आहेत का? आणि ते किती विचित्र दिसतं की ते धोत्रावर बसलेले आहेत आणि ते पाय वर करतायत आणि ते शिवाजी महाराजांना टिळा लावतायत. तर म्हणून मी म्हटलं की आताच्या काळात मतं मांडायला शिवाजी महाराजांवर किंवा इतिहास लिहायला काही वेळ लागत नाही. रात्री चपटी मारली की दुसऱ्या दिवशी जाऊन तो व्यक्ती इतिहास लिहितो आणि त्या इतिहासाची तो मोडतोड करतो. मग ह्या माध्यमातूनच शिवाजी महाराजांच्या संदर्भात अनेक गैरसमज या समाजात पसरलेले आहेत. शिवाजी महाराजांनी, तुम्हाला सांगतो, सप्तकोटेश्वराचं देऊळ आहे गोव्यात, वेंगुर्ला नावाच्या तालुक्यात. ते देऊळ पूर्वी ख्रिश्चनांनी पाडलं, अनेक शासकांनी पाडलं, आणि तिथलं जे शिवलिंग होतं ते एका विहिरीवर बसवलं, म्हणजे लोकांना पाय दिल्याशिवाय पाणी काढता नाही यायचं. शिवाजी महाराजांना जेव्हा कळलं तेव्हा शिवाजी महाराजांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केलाय, परत ते देऊळ, पाडलेलं देऊळ पुन्हा बांधलं. हे का केलं? तुम्ही जसं हट्टानी पाडलं तसं मी हट्टानी बांधणार, हा शिवाजी महाराजांचा मानस होता. आणि दुसरं उदाहरण, गोव्याचं पूर्वीचं नाव बारदेश आहे आणि शिवाजी महाराजांचा मुक्काम त्यावेळेस गोव्याच्या नजीक होता. आणि शिवाजी महाराजांना कळलं की तिथचे जे ख्रिश्चन धर्मगुरू आहेत, फादर्स, त्यांनी तिथे एक फतवा काढला होता
की गोव्यात आता फक्त रोमन कॅथलिक म्हणजे ख्रिश्चन राहतील. ज्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा नाहीये त्यांनी गोवा सोडून द्यावं किंवा ख्रिश्चन धर्म तुम्ही स्वीकारा. शिवाजी महाराजांना कळल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्या 3 धर्मगुरूंना बोलवून घेतलं आणि त्यांना विचारलं की तुम्हीच हा फतवा काढला का? तर त्यांनी होकार दिला. तर शिवाजी महाराज त्यांना म्हटलेले आहेत की आम्ही तर का ख्रिश्चन होणार नाही, पण तुम्ही आता हिंदू होताय का सांगा. आणि त्यांनी जेव्हा नकार दिला तेव्हा शिवाजी महाराजांनी त्या 3 फादरची मुंडकी कापली, डब्यात भरून व्हॉइसरॉयला पाठवली पार्सल, की आता तो फतवा मागे घे नाही तर अजून असे पार्सल पाठवेल. तर हे शिवाजी महाराज दुर्दैवाने या आपल्या समाजामध्ये सांगितले जात नाहीत. म्हणून मी तुम्हाला ते म्हटलं की शिवाजी महाराजांना इतकं फिकं फिकं करत आणायचं की ते एकदम सेक्युलर वाटले पाहिजे, की एकदम गोडी गुलाबीने राहणारे, त्यांनी कधी कोणाचा प्रतिकारच केला नाही. आणि त्या औरंगजेबाला एवढं सौम्य सौम्य करत आणायचं की तो ते टोपे शिवणारा संत वाटला पाहिजे. आपल्या देशामध्ये अनेक लोक, महाराष्ट्रामध्ये विशेष करून, त्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात. तो औरंगजेब म्हणजे कोण आहे हो? तो काहीतरी दिसायला काळा होता, काहीतरी दिसायला विद्रूप होता, म्हणून आपण त्याला विरोध करतो का? तर नाही. सध्याच्या असलेल्या लोकशाहीमध्ये असणारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तत्व त्याला मान्य नव्हते. म्हणून त्यांनी सर्वसामान्यांची कत्तल केली, म्हणून धर्मांतरण केलं, म्हणून हिंदूंवर जिजिया लादला. जिजिया म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. हिंदूंनी मुसलमान धर्म, इस्लाम स्वीकारला पाहिजे म्हणून लादलेला एक जाचक कर, एक कायदा म्हणून तो जिजिया कायदा आहे. या औरंगजेबाचे फलक घेऊन सध्याच्या या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलं जातंय. आपण बघतो जर्मनीमध्ये त्या हिटलरचं जर तुम्ही महिमा मंडन केलं, त्याला इंग्लिशमध्ये म्हणू आपण ग्लोरिफिकेशन, उदात्तीकरण, तर तिथे तुम्हाला शिक्षा होते. मग तो औरंगजेब या महाराष्ट्राचा, या देशाचा हिटलर आहे. तो टिपू सुलतान ज्यांनी या इथल्या हिंदूंचं धर्मांतरण केलं, इथल्या हिंदूंचे खून केले, कत्तली केल्या, त्या टिपू सुलतानना स्वातंत्र्य सेनानी म्हणून म्हणतात. त्याचं इथं उदात्तीकरण केलं जातं, त्याला इथं हिरो मानतात लोक. मग या महाराष्ट्रातल्या प्रशासनाने, आता ते काय आपण सांगायची गरज नाहीये, तर तशा पद्धतीने ह्या लोकांवर कारवाई करणं गरजेचं आहे. अनेक प्रकरणात जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला जातो तेव्हा पोलीस म्हणतात ठीक आहे कारवाई करतो, अर्ज लिहून घेतात, तासनतास बसून ठेवतात. का हो? ह्या महाराष्ट्रात, या देशात त्या औरंगजेबाचं ते उदात्तीकरण कसं काय सहन करू शकतो आपण? ज्यांनी इथल्या आपल्या संभाजी महाराजांना क्रूर कत्तल करून ठार मारला, त्या नालायक नृशंस अत्याचारी औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे लोक, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर त्यांना शिक्षा झाली पाहिजे. अशा पद्धतीचा कायदा आला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये. कारण या औरंगजेब आणि टिपू सुलतान आणि अफजल खान, आपण बघतो की शिवजयंती आली आणि तुम्ही अफजल खानाचा देखावा जर कुठे लावला तर पोलीस तुमच्यावर कारवाई करतात, पोलीस तुम्हाला त्याच्यासाठी विरोध करतात. मग या शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास तर त्यांनी काय गुदगुल्या करून नाही मारला ना त्या खानाला. त्यांनी जे काही त्या खानाला मारला तो अतिशय चाणाक्ष पद्धतीने स्वराज्यावर आलेला शत्रू त्यांनी या महाराष्ट्राच्या मातीत गाडला. त्यांचं काही वैयक्तिक भांडण होतं का त्या अफजल खानासोबत? तो इथल्या संस्कृतीवर घाला घालायला आला होता, इथल्या हिंदूंचं अस्तित्व नष्ट करायला आलेला होता. त्यांची ओळख, सर्वात महत्वाचं म्हणजे की या इस्लामिक शासकांची म्हणजे त्यांनी जो जिहाद या भूमीत केला, त्यांना फक्त राज्य नव्हतं पाहिजे, त्यांना तुमची ओळख पुसायची होती. आणि हा संघर्ष अस्तित्वाचा होता. आणि त्या शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाला मारला. मग तो इतिहास आपण या महाराष्ट्रात नाही दाखवायचा तर कुठं पाकिस्तानात दाखवायचा का? तर अशा पद्धतीने हे काम, अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा इतिहास इथं रंगवला जातो. राजकीय लोक स्वतःच्या फायद्यासाठी ह्याच्यावर बोलत नाहीत. सर्वसामान्य हिंदू समाजामध्ये ही जागरूकता होण्याची गरज आहे की या इतिहासाचं आपल्याला शिवाजी महाराजांकडून काय घ्यायचंय. तर शिवाजी महाराजांनी इथल्या सर्वसामान्य हिंदूंना काही शस्त्र नाही वाटली, त्यांनी इथं लढण्याची जिद्द त्यांच्यामध्ये निर्माण केलेली. तो धर्माभिमान जागृत केलेला आहे. त्याच्यामुळं शिवाजी महाराजांचा धर्माभिमान म्हणजे शिवाजी महाराजांचा प्राण आहे. तो जर आपण काढून घेतला तर शिवाजी महाराज एक लोकसभा किंवा विधानसभेला उभे असलेले उमेदवार वाटतील आपल्याला, की ज्यांना सगळ्यांचे मतं पाहिजेलेत, की त्यांना कुणाला नाराज करायचं नाहीये. त्याच्यामुळं अशा पद्धतीचे गोड गोड गोष्टी करणारे शिवाजी महाराज नव्हते. कुणाला वाटू शकत असेल की शिवाजी महाराज हे सेक्युलर पाहिजे होते, पण ते तसे नाही आहेत, ते धर्माभिमानी आहेत. शिवाजी महाराजांच्या बद्दल हे एक समजून घ्यावं लागेल की ते बाकी राजांसारखे नव्हते.
अफजल खानाला जेव्हा भेटायला गेले तेव्हा ते ठरवून गेले होते की ज्याने आमच्या तुळजाभवानीवर घाव घातला, आमच्या विठ्ठलाच्या पंढरपूरच्या मंदिरात त्याने गाय कापली, त्या खानाशी त्यांना म्हणजे लढायचं होतं. त्याच्यामुळे ते ठरवून गेले होते की खानाला संपवायचं आहे आपल्याला. कारण ते जर बाकींच्यासारखे म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचं उदाहरण आहे आपल्यासमोर, फार शूर होते, पराक्रमी होते, पण त्या मोहम्मद घोरीला त्यांनी अनेकदा जीवदान दिलं. ते शत्रू ओळखू शकले नाही की जो शत्रू वारंवार आपल्यावर चाल करून येतोय, तो शत्रूला आपली ओळख नष्ट करायची, आपलं अस्तित्व नष्ट करायचे, त्याला फक्त आपलं राज्य नकोय तर आपली ओळख नष्ट करून एका दुसऱ्या संस्कृतीमध्ये त्याचं रूपांतर करायचंय. दुर्दैवाने ते ओळखू नाही शकले, त्यांचा घात झाला. पण शिवाजी महाराज ह्या बाबतीमध्ये भगवान श्रीकृष्णाची जी काही कृष्णनीती त्यांनी जी काही अवलंबली होती, त्याचा पूर्ण त्यांच्या त्या मनामध्ये ते सगळं चक्रव्यूह सुरू होतं. आणि जेव्हा अफजल खान टप्प्यात आला तेव्हा आपण बघतो त्या अफजल खानाचं काय झालं. म्हणजे देशावर आलेला शत्रू कुठल्याही किंतु परंतु न करता, कुठलाही मनात अपराधी भाव न बाळगता त्यांनी त्यावेळेस हिंदू समाजाला आता जे शिकवण देऊन गेलेले आहेत ते की तुम्ही तुमचं लक्ष क्लिअर असलं पाहिजे, तुमचं ध्येय निश्चित असलं पाहिजे, तुमच्या देशावर घालायला आलेला शत्रूची गयावया, त्याच्यासाठी मानवी मूल्य, काहीतरी माणुसकी, हे तत्व बाजूला ठेवायचे आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम करायचा. हे शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं. म्हणून मी जे काही अगोदर सांगितलं की इतिहासाचं विकृतीकरण हे थांबलं पाहिजे, की औरंगजेब हा सौम्य दाखवायचा, शिवाजी महाराज सेक्युलर दाखवायचे, तर शिवाजी महाराज हे प्रखर हिंदुत्ववादी होते. त्यांचं चरित्र जर आपण बघितलं तर त्यातून पण आपल्याला तेच दिसतं. आणि मी आणि माझ्यासारखे अनेक जे माझे साथीदार आहेत, अनेकदा आम्ही आव्हान करतो, जे काही बुद्धिजीवी स्वतःला सेक्युलरवादी म्हणतात, शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणतात, त्यांना आम्ही अनेकदा आव्हान करतो की तुम्ही समोर या, आपण चर्चा करू, शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल चर्चा करू. शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते की नव्हते हा विषयच नाहीये. शिवाजी महाराज किती जास्त हिंदुत्ववादी होते ह्याच्यावर चर्चा होऊ शकते, असं मला वाटतं. नक्कीच. आणि आता पुढच्या मुद्द्यावरती येऊया आपण, की महाराजांबद्दल तर आपण ऐकलंच. आता सध्या समाजामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत की गाडीमध्ये गोमांस नेत आहेत किंवा लव जिहाद करतायत. या संशयावरून काही मुलांना, विशेष समाजाच्या मुलांना मारलं जातं. याबद्दल तुमचं मत काय? की जे तुम्ही सांगितलं असं एक प्रकरण राजस्थान मधलं पेहलू खान हे फार गाजलेलं प्रकरण आहे की गोमांस ठेवल्याच्या संशयावरून त्याला मारलं. तर हे प्रकरण आणि ह्या तुलनेत जे प्रकरण मेनस्ट्रीम मीडिया, पत्रकार, इतर वृत्तवाहिन्या असतील किंवा बाकी लोक असतील जे दाखवत नाहीत, असे कितीतरी भयंकर प्रकरण हे दुसऱ्या बाजूला घडतात. तुम्हाला काही प्रकरणं सांगतो की अंकित शर्मा नावाचा कॉन्स्टेबल इंटेलिजन्स ब्युरोचा, दिल्लीमध्ये जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये त्या अंकित शर्मा नावाच्या कॉन्स्टेबलची हत्या झाली. 30 पेक्षा जास्त वार करून अत्यंत पाशवी पद्धतीने त्याची हत्या झाली. आम आदमी पार्टीचा ताहिर हुसेन नावाचा नेता त्यामध्ये समाविष्ट होता. दुसरं प्रकरण, नुपूर शर्मा, तिने फक्त एक चिकित्सा केली, ती पण तथ्याच्या आधारावर होती, एका शांतिप्रिय समाजातल्या एका व्यक्तीची. तर तिच्याबद्दल गुस्ताके रसूल की एक ही सजा, सर तन से जुदा म्हणून नुपूर शर्माचे पोस्टर रस्त्यावर लावले गेले. तिच्यावर बलात्कारापासून तर तिचं खून हत्या करण्यापर्यंत तिच्यावर त्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. तिला धमक्या देण्यात आल्या. तिला आज Y+ सिक्युरिटी आहे. ती तिच्या घरातून बाहेर सुद्धा पडू शकत नाहीये. उमेश कोल्हे नावाचा एक फार्मासिस्ट अमरावतीचा, नुपूर शर्माच्या समर्थनात फक्त एक स्टेटस टाकतो म्हणून भर दिवसा त्या उमेश कोल्हे नावाच्या व्यक्तीची, एका सद्गृहस्थाची, काही शांतिप्रिय समाजातल्या लोकांकडून इसिसचे दहशतवादी जसे मारतात तशा पद्धतीने चाकूने खुपसून भोगसून हत्या केली जाते. हे या महाराष्ट्रात घडतं बरं का. ध्रुव त्यागी नावाच्या व्यक्तीची हत्या केली जाते, जो काही शांतिप्रिय समाजातले लोक त्याच्या मुलीला छेडखानी करण्याचा फक्त विरोध करतो म्हणून त्याची हत्या केली जाते. अंकित सक्सेना एका अल्पसंख्याक मुलीसोबत प्रेम करतो म्हणून अंकित सक्सेनाची हत्या केली जाते. गुजरात मधल्या धंधुका मधला किशन भरवाड एक फक्त स्टेटस ठेवतो म्हणून भर दिवसा एका मौलवीकडून गोळ्या झाडून त्याची हत्या केली जाते. अशी कितीतरी प्रकरणं सांगता येतील, ज्या प्रकरणामध्ये ह्या प्रकरणांबद्दल हे प्रकरण समोर येत नाही. ह्याच्याबद्दल राजकीय लोक, स्वतःला सर्व धर्म संभाव्य म्हणवणारे,
धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गाणारे लोक मूग गिळून गप्प बसतात का बरं? त्यांना काही हिंदूंना काही मानवाधिकार नाही आहेत का? ह्या प्रश्नांबद्दल ते कधी बोलणार आहेत? एक विषय फक्त दाखवायचा, त्याबद्दल हिंदू समाजाचा अपराधी भाव जागृत करायचा, हिंदू समाजाला असं दाखवायचं की तुमच्याकडून फार मोठ्या चुका झालेल्या आहेत म्हणून तुम्ही त्याची भरपाई करायची आहे. आणि मग हे जे काही प्रकरण मी सांगितले, डॉक्टर नारंग बांगलादेश भारत सामन्यामध्ये भारताचा विजय होतो म्हणून फटाके फोडतात, तर त्यांची हत्या होते. मग या महाराष्ट्रात किंवा या देशामध्ये ह्या ज्या घटनांचा क्रम आपण बघतो, आपल्याला कळतं की या देशामध्ये त्या पाकिस्तानला, जो आपला शत्रू आहे, जो बांगलादेश, जो तिथं आपल्या हिंदूंवर अन्याय अत्याचार करतो, त्यांचे प्रामाणिक असलेले, म्हणजे ते दाखवतात आम्ही भारतीय आहे, आम्ही इथले नागरिक आहे, पण त्यांची बांधिलकी, त्यांची निष्ठा मात्र त्या पाकिस्तानासोबत आहे. मग अशा लोकांच्या विरोधामध्ये हे जे काही लोक आहेत, हे स्वतःला सेक्युलर म्हणतात, पुरोगामी म्हणतात, हे कधी मला बोलताना दिसत नाहीत. म्हणजे कायम धर्मनिरपेक्षतेचे गोडवे किंवा सर्व धर्मसंभावाचे गोडवे किंवा माणुसकीचे गोडवे फक्त हिंदूंनीच गायचे का? तर मला असं वाटतं की ह्या प्रकरणात फार विचार होणं गरजेचं आहे. आता देखील एक 2016-17ची गोष्ट असेल की एका मुलाच्या मोबाईलची रिंगटोन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी रिंगटोन वाजली होती, त्या रिंगटोनवरून त्या मुलाचा खून करण्यात आला होता. याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचं मत काय? हे कितपत योग्य आहे? कारण की समाजामध्ये अजून देखील ही भावना आहे का? पण बघतो की असे प्रकरण जिथे जिथं होतात आणि जिथं जिथं खऱ्या अर्थाने खरंच असे घडलेले, अशा प्रकरणाबद्दल एक हिंदुत्ववादी म्हणून किंवा एक हिंदू म्हणून मी वैयक्तिक म्हणा किंवा आम्ही जे काही काम करतो त्या विचारधारेचे सर्व लोक व्यक्त होतात. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की विशाल इंगळे प्रकरण, तर विशाल इंगळे हा एक दलित समाजातला मुलगा आहे. त्या विशाल इंगळेच्या प्रकरणात समोरचे आरोपी एका शांतिप्रिय समाजातले होते म्हणून त्याच्या मदतीला कुणीच समोर नाही आलं. ह्या प्रकरणामध्ये म्हणजे अशी जिथं जिथं प्रकरणं होतात, आरोपी कुठल्याही समाजातला असो, कुठलंही राजकारण न करता, म्हणजे मला हे तर काहीतरी पब्लिसिटी मिळत नाहीये, माझा काहीतरी फायदा होत नाहीये, माझ्या समाजाचं समर्थन मला मिळत नाहीये म्हणून मुग गिळून गप्प बसायचं. आणि आरोपी जर समजा हिंदू असेल तर त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची. हा जो काही दुटप्पी दृष्टिकोन आहे हा बदलला गेल्याची गरज आहे. बरोबर. कारण कुठलाही पीडित त्याची जात न बघता तुम्ही त्याच्याबद्दल कृतज्ञ भाव ठेवला पाहिजे, त्याच्याबद्दल त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरणं असे घडतात की ज्या प्रकरणाच्या खोलीस जेव्हा आपण जातो तेव्हा असं कळतं की जो काही मूळ विषय दाखवला जातो तो खोटा आहे. आणि जिथे जिथे असे प्रकरणं घडतात तिथे तिथे आम्ही स्वतः अशा प्रकरणात जातो, जो कोण पीडित असेल त्याची मदत करतो. म्हणूनच त्या विशाल इंगळे प्रकरणात आम्ही मदत केली. आम्ही हे नाही बघितलं की तो कुठल्या जातीतला आहे, कारण हे हिंदुत्व शिकवतं की या 18 पगड जातीतला कुठलाही व्यक्ती असेल तो आपला बांधव आहे, तो भारतीय आहे. त्याच्यामुळं अशा प्रकरणाचा कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता जो पीडित आहे त्या पीडित व्यक्तीला न्याय भेटला पाहिजे. पण होतं असं की स्वतःला संविधानाचे रक्षक म्हणणारे जे लोक आहेत त्यांना त्याच्यामध्ये काही कव्हरेज नाही मिळत. त्याच्यामुळे त्या व्यक्तीचा वापर करून आपला प्रोपगंडा समोर रेटायचा, एका समाजावर चिखलफेक करायची. पण आरोपी मात्र शेख फयाज किंवा काहीतरी तत्सम शांतिप्रिय समाजातले असले तर तिथं मात्र काही बोलायचं नाही. तर असं करून आपल्याला जमणार नाही. त्याच्यामुळे ह्याबाबत एक निरपेक्ष दृष्टीने आपल्याला ह्याच्यामध्ये काम करण्याची गरज आहे आणि त्या पद्धतीने मग त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. आता सध्या जे युवक आहेत त्यांनी काय केलं पाहिजे? आपला देश बळकट बनवण्यासाठी त्यांनी राजकारणात यावं का? आपण बघतो की या देशात विविध पंथ, विविध संप्रदाय, विविध विचारधारा मानणारे लोक आहेत. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या पद्धतीने ह्या देशाचा कसा उत्कर्ष होईल, कशी प्रगती होईल म्हणून प्रयत्न करतात. एक युवा म्हणून आपली काही जबाबदारी असली पाहिजे. तर वैयक्तिक मी ज्या गोष्टी फॉलो करतो त्याच्यामध्ये असं आहे की उत्तम वाचन करणं, या समाजामध्ये घडणाऱ्या ज्या काही आजूबाजूला आपल्या घटना आहेत त्याच्या बाबतीत सामाजिक दृष्ट्या सजग राहणं. म्हणजे उदाहरणार्थ आपण एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्या बाजूला कोण येऊन राहतं, तो कशा प्रकारची पुस्तकं वाटतो, तो काय प्रचार करतोय, तो कुणाला भेटतोय, जेणेकरून आपण बघतो की आपला 26/11चा हल्ला झाला किंवा या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ज्या गोष्टी घडतात, ज्या अतिरेकी कारवाया घडतात, पुण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला नवल वाटेल की कोंढवा भागात दरवर्षी आयसिसचे, लष्कर ए तय्यबाचे स्लीपर सेल्स पकडले जातात.
आता हल्लीच तिथं 1500 सिम कार्ड आणि काही वायफाय नेटवर्क असलेलं सगळं साहित्य असलेला एक दहशतवादी पकडला गेला. त्यांचा काहीतरी कारवायांचा कट होता. हे का घडतं? त्या भागातल्या लोकांनी आपल्या कर्तव्यापासून पळ काढला. मला काय त्याचे, माझ्या घरापर्यंत नाही येते ना, मग ठीक आहे, जेव्हा माझ्यावर येईल तेव्हा मी बघेन. मग काहीतरी मुलगा असेल, युवा किंवा कोणता पण व्यक्ती असेल, तो घरामध्ये चहाचा घोट घेत आपल्या घरच्यांना किंवा एक नवरा आपल्या बायकोला म्हणत असतो की देश का कुछ नहीं हो सकता. तो मस्त घरात भजीभाव खात असतो, चहा पित असतो, पण त्याला सल्ले द्यायचे मात्र पण स्वतः आपण काय आपलं कर्तव्य करतो हे आपण बघितलं पाहिजे. एक युवा म्हणून किंवा एक भारतीय म्हणून आपण आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतायत त्याच्याकडे नीट बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर आपल्याला काही संशयास्पद कृती दिसली, कुठे काही दिसलं, त्या बाबतीमध्ये पोलिसांना ते दाखवणं, पोलिसांच्या मदतीने कारवाई करणं. आणि म्हणजे आपण बघतो की प्रत्येक व्यक्तीला जर तुम्ही प्रश्न विचारला की तुला देशाप्रती काय करायचंय, तर तो म्हणतो मला देशासाठी खूप काही करायचंय माझ्या, म्हणजे अगदी वेळ पडली तर मी बलिदान पण होईल, असं आपण भावनिक दृष्ट्या म्हणून जातो. पण मला त्याच्यामध्ये काही महत्व वाटत नाही. कारण खऱ्या अर्थाने तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम करता, तर मी समजा इंजिनियर असेल, कुणी आर्किटेक्ट असेल, कुणी डॉक्टर असेल, कुणी साधा एखाद्या नगरपालिकेमध्ये उंदीर माराच्या डिपार्टमेंटमध्ये सफाई कर्मचारी असेल, तरी सुद्धा या सगळ्यांचं कॉमन मिनिमम प्रोग्राम या देशाच्या विकासाच्या बाबतीत एकच असला पाहिजे की राष्ट्रहित सर्वोपरी. देशाचं हित जोपर्यंत साधलं जात नाही, मग त्या देशाच्या हितात माझा स्वार्थ असेल, माझ्या वैयक्तिक आवडीनिवडी असतील, हे काही जरी आलं तरी हे बाजूला करून आपण देशहिताला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. पण दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की आपल्या देशात, जसं मी उदाहरण सांगितलं की हा देशच जर आम्हाला आमचा वाटत नाही, तर या देशातल्या समस्या पण आम्हाला आमच्या वाटणार नाहीत. कारण ज्या भिंतीवर लिहिलं असतं की इथं तुम्ही लघवी करू नका, त्याच भिंतीवर सर्वात जास्त घाण लोक करतात आणि सर्रासपणे हे आनंदाने मिरवतात. आपण बघतो की कर्तव्यापासून पळ काढणं, म्हणजे मी नेहमी एक उदाहरण देतो की आपल्या या समाजामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये एक आहे धर्म आणि एक आहे आपद धर्म. एक युवा म्हणून किंवा एक मनुष्य म्हणून, एक व्यक्ती म्हणून मी या दोन संज्ञांचं स्पष्टीकरण जाणून घेतलं पाहिजे की धर्म म्हणजे काय हो. तर आपण बघितलं की प्रत्येक हायवेवर सिग्नल असतो आणि 60 सेकंद झाल्याशिवाय त्या सिग्नलच्या तिकडे जायचं नाही, असा नियम आहे. तो सिग्नल 60 सेकंद झाल्याशिवाय तिकडे न जाणं, ते पूर्ण वेळ आपण इकडे करून घेणं म्हणजे झाला धर्म. म्हणजे सिग्नल पाडणं म्हणजे धर्म. पण जर त्या सिग्नलच्या पलीकडं एखादी म्हातारी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे आणि तुम्ही म्हणताय की ते पूर्ण 60 सेकंद झाल्याशिवाय बाबा मी तिकडे जाणार नाही, हा झाला आपद धर्म. इथल्या युवकांना, इथल्या भारतीयांना धर्म आणि आपद धर्मामधला फरक समजून घेण्याची गरज आहे. तो आपद धर्म आपण समजून घेतला पाहिजे की सध्याच्या परिस्थितीत या देशात ज्या घटना घडतायत, विकासाच्या बाबतीत असो, आर्थिक दृष्टिकोनातून असो, सांस्कृतिक दृष्टिकोनातून असो, या देशावर होणारे हल्ले असतील, या देशात अंतर्गत होणाऱ्या गोष्टी असतील, शहरी नक्षलवाद असेल, या सगळ्या समस्यांवर माझं कर्तव्य काय की मी विचारांनी आणि कर्माने माझ्या देशाच्या बाबतीमध्ये देणं लागतो. त्याच्यामुळे हे कर्तव्य म्हणजे आपण नोकऱ्या, उद्योग हे सगळं केलंच पाहिजे, स्वतःची आर्थिक प्रगती सुद्धा केली पाहिजे. पण एक राष्ट्र म्हणून आपलं कर्तव्य काय, म्हणजे त्या इस्रायलच्या एका गोल्डा मेयर नावाच्या एका व्यक्तीचं मी एक हल्लीच एक उदाहरण, तिचं एक वाक्य बघितलं. ती म्हटली की इफ द अरब्स आर लेट डाऊन देअर आर्म्स देअर विल बी नो वॉर, बट द इस्रायल्स आर लेट डाऊन इट्स आर्म देअर विल बी नो स्टेट्स ऑफ इस्रायल. ती म्हटली की अरबांनी शस्त्र टाकले तर युद्ध संपेल, पण इस्रायलनी शस्त्र टाकले तर इस्रायल उडणार नाही. देशाच्या बाबतीमध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राष्ट्र हे सर्वोपरी आहे. मग राष्ट्रासमोर माझा वैयक्तिक स्वार्थ, माझ्या आवडीनिवडी किंवा बाकी तत्सम गोष्टी, म्हणजे आपण बघतो आताचे राजकारणी देश हिताचा राजकारणापायी गळा घोटतात. ते देश हिताचे मुद्दे टाळतात, विकासाचे मुद्दे टाळतात, इतर मुद्दे टाळतात. त्यांना ते महत्वाचे नाही वाटत, कारण त्यांना कुणाची तरी मतं मिळवायची असतात. त्याच्यामुळे आपण तर काय राजकारणी नाहीये. त्याच्यामुळे इथल्या युवकांनी सर्वात महत्वाचं म्हणजे राजकारणात सुद्धा सक्रिय होणं गरजेचं आहे.
राजकारणाकडे बघण्याचा एक नकारात्मक दृष्टिकोन युवकांमध्ये, की राजकारण म्हणजे गटार आहे. पण त्या गटारामध्ये आपल्या देशामध्ये आपण बघतो नरेंद्र मोदींसारखं एक निष्कलंक चरित्र घडतं, की ज्यांच्याकडे बघणं 2014 नंतर मला वैयक्तिक राजकारणाबद्दल काही रस नव्हता, पण मी 14 नंतर जे काही सक्रिय झालो या सगळ्या क्षेत्रामध्ये, तर त्या राजकारणाचा बघण्याचा दृष्टिकोन हा पण बदलला गेला पाहिजे. आपल्याला खऱ्या अर्थाने क्रांती परिवर्तन घडवायचं असेल, काही नवीन करायचं असेल, आपली विचारधारा सक्षमपणे लोकांसमोर मांडायची असेल, तर आपण राजकारणात पण आलं पाहिजे असं मला वाटतं. हिंदू राष्ट्र झाल्यावरती देशाची वाटचाल कशी असेल? काही जण म्हणतात भारत देश आहे, इंडिया आहे, आणि काही जण म्हणतात हे हिंदू राष्ट्र आहे. याची वाटचाल कशी असेल जर हिंदू राष्ट्र झालं तर? पण बघतो की अनेक लोक हिंदुत्वादी विचारसरणीचे या देशाला हिंदू राष्ट्र म्हणतात. मुळात हे हिंदू राष्ट्रच आहे, कारण या देशात बहुसंख्य समाज हा हिंदू आहे. आपण बघतो 1947 साली या देशाची फाळणी झाली. मुसलमानांसाठी पाकिस्तान या उलट हिंदूंसाठी हिंदुस्थान व्हायला पाहिजे होता, पण तसं झालं नाही. तर आपण काय बघतो, तर या देशाला म्हणजे 1971च्या नंतर इंदिरा गांधींच्या काळात धर्मनिरपेक्ष नावाचं एक पिल्लू या देशाच्या कायदे प्रणालीत आणलं गेलं आणि या देशाच्या हिंदूंचा स्वाभिमान मारला गेला. कायम या देशातल्या हिंदूंनीच ऍडजस्ट करायचं, सहिष्णुपणा हिंदूंनीच दाखवायचा, माणुसकी हिंदूंनीच दाखवायची, दुसऱ्यांनी मात्र कायम हिंदूंसोबत खेळ करायचा. हेच झालेलं आहे. या देशाला तुम्ही भारत म्हणा, या देशाला तुम्ही इंडिया म्हणा, अहो पण जी मूळ भावना आहे, ज्या भावनेसाठी काम करायचंय, म्हणजे देशावर असणारे अंतर्गत आणि बाह्य जे संकट आज आपल्याला दिसतात, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, चायना असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचा दबाव असेल, आणि या देशातले असलेले अंतर्गत शत्रू की जे या देशाला पोखरतायत, शहरी नक्षलवादी असतील, हितले लेफ्टिस्ट असतील, हितले पुरोगामी असतील, की ज्यांना कायम एका समाजाचीच मलमपट्टी करायची आहे, एका समाजाच्या दाळ्या कुरवाळायच्या आहेत, मात्र हिंदूंच्या मानवाधिकाराबद्दल त्यांना काही बोलायचं नाहीये. मग ह्या देशाची वाटचाल जे आपण म्हणतो, की जसं तुम्हाला सांगितलं की लोकशाही ह्या देशाची आबादीत आपल्याला जर टिकवायची असेल, कारण ह्या देशामध्ये इथल्या सध्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये शांतिप्रिय समाजाकडून अशी मागणी होते की या विधानसभेमध्ये 15% आरक्षण शांतिप्रिय समाजाला द्या निवडणुकांमध्ये, कारण आमचा समाज काही काही विधानसभा क्षेत्रांमध्ये बहुसंख्य आहे. म्हणजे जी मागणी 1947 झाली की आम्हाला आमचा वेगळा पाकिस्तान पाहिजे, जी मागणी काश्मीरमध्ये होत होती की कश्मीरी पंडितों के बगैर और पंडिताइनों के साथ हमें चाहिए पाकिस्तान, म्हणून 1989 मध्ये काश्मीरी पंडितांच्या हत्या झाल्या, महिलांवर बलात्कार झाले. हे काय पाकिस्तानचं नाही सांगते मी तुम्हाला, हे या भारतातला असलेला काश्मीर आहे. इथं असलेला मालेगाव, त्या रोहिंग्यांचा ह्या देशासोबत काय संबंध आहे तर काहीच नाहीये. त्या रोहिंग्यांना मालेगावात तुम्ही आणून त्यांना तिथं त्याचं पुनर्वसन करा म्हणून मालेगावातले शांतिप्रिय लोक तिकडे मागणी करतात. ह्या देशात, या महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरचं औरंगाबादचं नामांतरण जेव्हा संभाजीनगर होतं तेव्हा तिथले स्थानिक शांतिप्रिय विरोध करतात. मग आपण म्हणतो एकीकडे दाखवायचं की आम्ही शिवाजी महाराजांना मानतो, दुसरीकडे औरंगजेब तुमच्या मनात ठेवायचा. हा दुटप्पीपणा शिवभक्तांना काय कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? तर हे सगळं आम्हाला कळतं. 2,73,000 सह्या असलेलं पत्र महापौरांकडे इम्तियाज जलीलच्या नेतृत्वात सादर केलं जातं की आम्हाला आमच्या औरंगजेबाचंच नाव या शहराला पाहिजे. मग या देशाची वाटचाल कशी असणार आहे पुढं? काही बाबतींमध्ये सगळं सरकारवर सोपून जमणार नाही आपल्याला. बरोबर. तर आपले नैतिक कर्तव्य काय आहेत? प्रत्येकाला जर असं वाटायला लागलं उद्या की बाबा मला नाही काय करायचं, मला माझं आयुष्य जगायचंय, नोकरी करायची, व्यवसाय करायचा आहे, बाकी मला कशात नाही पडायचं, मग तुम्ही मला सांगा सीमेवर असलेल्या सैनिकांनी जर हा विचार केला तर चालेल का? त्या सैनिकांनी जर म्हटलं उद्या की मी कुणासाठी गोळ्या खातोय हो, ज्या लोकांना स्वतःच्या कर्तव्याची जाणीव नाहीये, ज्या लोकांना ते स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचं त्यांच्यामध्ये ते धाडस नाहीये, ती ऊर्जा नाहीये, ज्यांना लढायचंच नाहीये, म्हणजे अगदी आपण म्हणू की तुम्ही त्यांच्या हातात जर शस्त्र पण नेऊन दिलीत तरी सुद्धा लढावं तर त्यांनाच लागेल ना हो. तुम्ही म्हणाल की माझ्या मनगटात ताकद नाही, तर ती ताकद कुणी निर्माण नाही करू शकत, ती तुम्हाला स्वतःच करावी लागेल. मग उद्या चालून जर ह्या सैनिकांनी म्हटलं की मी नाही लढत, मी पण जातो माझ्या कुटुंबासोबत मस्त आयुष्य जगतो,
तर काय होईल या देशाचं? इथं राहून जे सेक्युलर लोक, इथं राहून जे राजकारणी लोक, इथं राहून जे पुरोगामी लोक, इथं जे या देशाच्या विरोधात बोलतात, भारत तेरे तुकडे होंगे म्हणतात, अफजल गुरुच्या समर्थनामध्ये नारे देतात, याकूब मेमनच्या फाशीसाठी न्यायालयाचा दरवाजा अर्ध्या रात्री ठोठावतात, हे लोक राहू शकतील का इथं? जर त्या सैनिकांनी म्हटलं की आम्ही आमचं कर्तव्य करत नाही, आम्ही पण येतो इकडं. त्याच्यामुळं ह्या सगळ्या वृत्तींबद्दल हे जे काही लोक हा देश तोडू बघतायत, ह्या वृत्तीबद्दल आपल्याला एक व्हावं लागेल, जेणेकरून आपल्या भविष्यातील भारताची वाटचाल एक सक्षम राष्ट्र, एक अनअपोलॉजेटिक राष्ट्र, की सर्वात महत्वाचं कुणाबद्दल अपराधी भाव मनात ठेवायचा नाहीये. कारण आपण पहिले सहिष्णू, आपल्याला सर्टिफिकेट द्यायची गरज नाहीये. हिंदूंना एक समस्या निर्माण झालेली आहे या काळामध्ये की त्यांना स्वतःला राष्ट्रभक्त सिद्ध करायचे, त्यांना स्वतःला माणुसकी दाखवणारा व्यक्ती सिद्ध करायचे, त्यांना प्रेमळ सिद्ध करायचे. मग जेव्हा तुम्ही दुसऱ्याला आनंदी करण्याच्या भ्रमात पडता तेव्हा तुम्ही स्वतः दुःखी होत असता. त्याच्यामुळं जर राष्ट्र टिकवायचे, जर भारत म्हणून या देशामध्ये बहुसंख्य हिंदूंचं अस्तित्व टिकवायचे, तर आपल्याला अनअपोलॉजेटिक हिंदू व्हावं लागेल, अनअपोलॉजेटिक इंडियन व्हावं लागेल, किंवा तुम्ही त्याला अनअपोलॉजेटिक भारतीय म्हणा, काही पण म्हणा. शब्द जरी वेगळे असले तरी भावना महत्वाची आहे. त्याच्यामुळं एक सशक्त भारत जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर ह्या सगळ्या वाईट प्रवृत्तींच्या विरोधात, दहशतवादी कारवायांच्या विरोधात, जिहादच्या विरोधात, देश तोडणाऱ्या मानसिकतेच्या विरोधामध्ये, आपल्या समाजात होणाऱ्या ज्या काही अंतर्गत समस्या आहेत या सगळ्या समस्यांच्या विरोधामध्ये एक भारतीय म्हणून, एक राष्ट्रभक्त म्हणून आपल्याला एक भूमिका ठेवावी लागेल. मग त्या भूमिकेच्या आड जर कुठला राजकारणी येत असेल, कुठला व्यक्ती येत असेल, किंवा कुणी येत असेल, त्याला पायदळी तुडवून, गरज पडली तर कायद्याच्या दृष्टिकोनातून, गरज पडली तर कायदा हातात घेऊन देश प्रथम ठेवून आपल्याला वागावं लागेल, तर हा देश टिकेल असं मला वाटतं. जेवढं आपलं तुमच्याकडून जेवढं बोलणं ऐकलं, तुमचे जे विचार ऐकले, जे तुमची कार्य आहेत ती ऐकली, ते म्हणजे एक विचार करणारा आणि एक वेगळा भारत, जो भारताचा बद्दल जे लोक विचार करतायत ते कशा पद्धतीने करतायत, काय आहे आजूबाजूला तुमच्या लोक कोण आहेत, काय आहे, जो तुम्ही चांगल्या पद्धतीने सुटसुटीत करून सांगितलं, ते खूप चांगलं वाटलं. प्रेक्षकांना देखील आवडेल आपल्या, की त्यांनाही जे काय असे प्रश्न असतील की ते तुम्ही तुमच्या बोलण्यातनं ते सोडून घेतील असं समजूया आपण. 100%. आणि तुमचं जे कार्य आहे, जे तुम्ही करताय, एक लव जिहादच्या विरोधात करताय, किंवा एक युवकांना तुम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करताय, ते तुमचं जे कार्य आहे त्यात नक्की तुम्हाला यश लाभेल. आणि तुमचं जे काही स्वप्न असेल, किंवा तुम्ही जे आता म्हणालात की युवकांनी राजकारणामध्ये उतरावं, तर जर तुम्ही यदाकदाचित पुढे उतरणार असाल, किंवा तुमचं जर असं समाज कार्य काय असेल, त्यासाठी आम्ही आमच्या यमच्या टीमकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. एक खूप सुंदर नाव, युथ युनिव्हर्सल मनोरंजन, की युवकांसाठी तयार केलेला एक सुंदर प्लॅटफॉर्म, की जेणेकरून सगळ्या क्षेत्रातले लोक एका व्यासपीठावर आणून इथल्या समाजाला एक चांगला विषय द्यायचा. कारण युट्यूबर्स भरपूर आहेत. ध्रुव राठी सारखे आपण बघतो, भरपूर युट्यूबर्स जे स्वतःच्या स्वार्थासाठी, काहीतरी पैसे मिळवण्यासाठी, किंवा कोणतरी फंडिंग करतं म्हणून देशाच्या विरोधामध्ये काहीतरी बातम्या देणारे लोक सुद्धा आहेत. अशा पार्श्वभूमीवर युथ युनिव्हर्सल मनोरंजन सारखे जे काही युट्यूब चॅनल्स आहेत, हे समाजामध्ये मोठे होणं, ह्याच्यावर अधिकाधिक लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जे काही हे युथ युनिव्हर्सल मनोरंजनच्या माध्यमातून हा जो काही नवीन एक व्यासपीठ तयार केलं, की आमच्यासारख्या अनेक लोकांचं, म्हणजे मी फार काही ठिकाणी आतापर्यंत असं कुठं पॉडकास्टला गेलो नाही, हा माझा पहिलाच पॉडकास्ट आहे. त्यामुळं हिंदुत्ववादी विचारसरणी किंवा एक राष्ट्रभक्त जे कोण सगळे असतील विविध क्षेत्रातले, त्यांना एक असं व्यासपीठ उपलब्ध करून देणं ही खऱ्या अर्थाने तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि तुमच्या ह्या चॅनलला, ह्या वृत्तवाहिनीला, किंवा ह्या सगळ्या कामाला माझ्या भरभरून शुभेच्छा आहे. भविष्यात हे चॅनल एक मोठं चॅनल म्हणून अस्तित्वात यावं, उभरावं असं शुभेच्छा देतो. नक्की. धन्यवाद. धन्यवाद.